नमस्कार मंडळी. हास्याचे इमले रचत मनोरंजनाची 7 मजली इमारत बांधायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत लाईफ लाईन या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्र भूषण आणि विनोदाचे अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ सर. सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार जयवंत वाडकर. हिंदी मराठीमध्ये आपल्या चरित्र अभिनयानं छाप पाडणारे माधव अभ्यंकर सर. प्रोडक्शन हेड करिश्मा भूता. या चित्रपटाचा दिग्दर्शक साहिल शिरवाईकर आणि या चित्रपटाचे लेखक राजेश शिरवाईकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, पाऊस आणि बायकोचा मूड याचा अंदाज जगात कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे बघूया एका घरामध्ये आज नेमकं काय अनुभवायला मिळतंय ते. प्रसादा मामा, तुम्हाला सांगतो, माझं लग्न ना प्रसाद दादामुळे झालंय. त्याने मला एक पुस्तक दिलं होतं वाचायला, मन कसं जिंकावं. लेखक प्रसाद ओक. या पुस्तकाच्या साह्याने मी नम्रताला प्रेमात पाडलं खरं, पण पुढे संसार कसा करावा याच्याबद्दल काही लिहिलंच नाहीये. ही त्रुटी भरून काढली ज्येष्ठ साहित्यिक, म्हणजे ज्यांचा प्रापंचिक तत्वज्ञानावर जास्त गाढा अभ्यास आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुण कदम यांनी. त्यांनी एक संसार कसा करावा याच्यावर पुस्तक लिहिलंय. सो त्यांचं आज एक पुस्तक मागवलं मी, सुखी संसाराची 42 सूत्रे. प्राध्यापक अरुण कदम. रात्रीपासून वाचायला घेतलं. यातलं पहिलंच सूत्र हे आहे की घरातलं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याची जबाबदारी ही नेहमी नवऱ्याने स्वतःकडे घ्यावी. म्हणून मी आज ठरवलंय, वातावरण एकदम चिल्ड करायचं, कूल करायचं, एकदम थट्टा मस्करी करून वातावरण शांत करायचं. आजचा दिवस नम्रतासाठी. स्वयंपाकाला काय करू सांगा ना. जेवणात काय बनवायचंय? हा, काय जेवणात काय बनवायचंय ते सांगा पटकन, मला परत उशीर होईल ना. ये ग. काय करताय? जेवणात आज काहीच नको करूस. म्हणजे खाणार काय? आज मी स्वतः इडली बनणार आहे. इडली बनणार आहे म्हणजे? मला तुझ्या या केश सांभारात बुडून जायचंय, म्हणून मी इडली बनणार आहे. सांबार बिंबार? एकदम रोमॅन्टिक मूड दिसतोय. वा वा. मला सुरमई व्हायचंय, म्हणजे तुझ्या समुद्रासारख्या डोळ्यात बुडण्यासाठी. डोळे समुद्रासारखे आहेत अगदी तुझ्या, खोल समुद्रासारखे डोळे. तुमचे डोळे कसे आहेत माहितीये? ती काजूची बिस्किट आहेत बघा, ज्याच्यात काजू शोधावा लागतो. तुम्ही हसलात की तुमच्या चेहऱ्यात डोळे शोधावे लागतात. हसा ते म्हणजे हे बरं आहे, म्हणजे मी तुझी स्तुती करतोय, तू हे बोल. मग माझे डोळे जर काजूच्या बिस्किट सारखे ना, तर तुझं नाक आहे ना, नाक नानकटाई सारखं आहे, फुगलेलं. ऍक्च्युली नानकटाई नाही, ते रात्री आपण इडलीचं नाही तर आंबोळ्याचं पीठ भिजत ठेवतो ना, सकाळी असं फुगत. तुझं नाक ना आमिर हडकरच्या म्युझिक सारखं आहे. म्हणजे आमिरचं म्युझिक कसं आधी येतं मग स्किट येतं, तसं आधी तुझं नाक येतं मग तू येते. नाक एवढं आहे ना, एवढं मोठं आहे ना, तुझ्या नाकात नथ नाही, अख्खा रथ घातला पाहिजे. नाकात रथ घातला. ती मस्करी चाललेली आहे.
असं ते आपलं थट्टा सूत्र आहे. हे बघ, याला काय हे बघ नम्रता. ओके फाईन, ओके. हे बघ, तू मस्करी केलीस म्हणून मी मस्करी केली, एवढंच आहे ते. मी साडी नेसते, तुम्ही नेसाल? हा? नेसाल साडी? मी स्वयंपाक करते, तुम्ही कराल स्वयंपाक? जा करा. काहीच कनेक्शन नाही याच्यात. साडी आणि ह्याचं काहीच कनेक्शन काहीच नाही. कनेक्शन नाही. मग नथ आणि रथ ह्याचा काय संबंध आहे? सांगा ना, काय संबंध आहे नथ आणि रथ? म्हणजे हे हसू नका, हसू नका. नथ असते ना, नथ ती नाकात घालायची गोष्ट आहे. हो. रथ नाकात घालायची गोष्ट आहे का? नाही. मग काय संबंध आहे? उठा. काय? उठा. रथ आहे ना, नाकात घाला. उठा. अगं उठा ना, रथ नाकात घाला. उठा. जा घेऊन या, रथ घेऊन या. अगं नमा. हसताय तुम्ही, नाही, मी कुठे असतो? हसताय तुम्ही. मला इथे राग येतोय आणि तुम्ही हसताय. हा? हसत रथ नाही. र- रथ रथाला मला सांगा, रथाला काय असतं? ते हे चाक असतात आणि घोडे असतात रथाला. मग 7 घोड्यांचा रथ घेऊन या आणि माझ्या नाकात घाला. अरे अगं, मला रथ पाहिजे. हे बघ, तू शब्दशः हे नको करूस. अच्छा, शब्दशः घेऊ नको. मग काय जिग्नेश पटेल घेऊ? शब्दशः नको घेऊ. मग काय? ऐसा किया. ओ शब्दशः आणि शहाचा पटेल केलास तू. क्या बात आहे ना, एक नंबर. खूप आवडला मला. नाहीये माझी विनोद बुद्धी तुमच्या एवढी. अगं नाही. मी मंद, मला नाही कळत काही विनोदातलं. जे काय विनोदाचं जे काय सगळं आहे ना, ठेका तो तुम्हीच घेता. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मला नसेल ऐक कळत. ऐक 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 ऐक. असो असो, विषय सोडून दे. असो. असो म्हणजे? असो असोचा काय अर्थ होतो? काय ना, असो. असो म्हणजे काय? हा, म्हणजे माझ्या क्षमता नाहीये समजून घेण्याची. हा? असोचा काय अर्थ होतो? असो. हिच्याशी काय बोलायचं? हिला काय कळते? ही निर्लज्ज आहे, हिला काय मंद अक्कल नाही, हिला बे अक्कल शून्य. असं हे असो. असो मध्ये एवढं आहे? अरे असं नाही. असो, सोडून दे बाबा विषय. म्हणून काय अर्थ? असोचा अर्थ काय होतो? दुसरा काय होतो मग? ठीक आहे, असो मध्ये एवढं असेल तर नको घेऊ. असो काही घे, खसोगे ठसोगे ससोगे, एवढं काय नाही. असू दे. थुकरट होता माझा. जिग्नेश पटेल चांगला होता त्यापेक्षा. असो खसो हे शब्द आहेत, मराठीत आहेत. ठसो घेऊ हे शब्द आहेत मराठीत. मला सांग, ससोचा काय अर्थ आहे? हा? ससोचा काय अर्थ आहे? ससो. सशाला मालवणीत ससो म्हणतात. यो बघिलो ससो असं बोलतात ते. गोळीला मालवणीत काय बोलतात? गोळी. हा, गोळीयो. मग त्या गोळी आहे ना, ती मला ससोला घालायची. ऐक ना नमा, तसं. त्या ससोने ना माझ्या संसारात विष कालवलंय. अगं नाही. काय बोलता तुम्ही? माझ्या बायकोच्या नाकावर कोणी इतकं बोलतं का हो? ऐक माझं. रथ घालावं असं वाटतं तुम्हाला ससो माझ्या म्हणजे मी नाकात. तुला बोललो. तू माझी सस्सा आहेस. गुंडुलू पुंडुलू सस्सा आहेस माझी तू. तुला बोललो ससो. असं होतं ते. मी ससा हा. म्हणजे मी हरणार. हरणार. हा, म्हणजे मी झोपणार आणि मी हरणार, म्हणजे मी ससा. तुम्ही तोंडात स्पष्ट का नाही बोलत आहात माझ्या? काय? की तू झोपा काढतेस, काहीच काम करत नाहीस म्हणून. बोला ना, तसं नाहीये ते. बोला ना. मी ससा, माझे कान मोठे. आलात ना करून कानावर ऐक ना. घुसत आलात, माझे कान मोठे. ओके, ऐक, मी ऐक. ससा. नाही, नाही, ठीक आहे. मी ससा तू कास. बस. मी हरतो तू जिंक. मी जिंकते. मी ससा तू कास. ओके. मी कासव हा. म्हणजे मी स्लो. मी कासव. ठीक आहे. हे बघ, माझी पाठ टणक आहे. इथे अगरबत्ती खोचा. खोचा माझ्या पाठीवर अगरबत्ती. ठेवा मला कपाटात, जाळून टाका मला. हा, ठीक आहे. तोंडावर बोला ना. खाली मुंडी पाताळ धुंडेस. तोंडावर बोला ना माझ्या. मला नाही आवडत ते असं तोंड बाहेर काढून असं जग बघायला. मला नाही आवडत. त्यामुळे तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. मी ओव्हर रिॲक्ट करते. मी आई शपथ, कोणी सांगितलं? आता तू तेच करते. शपथ.
ऍक्ट करतेय. म्हणजे माझ्या नाकावर बोला, माझ्या कानावर बोला, मला ससो बोला, मला सगळं बोला आणि ओव्हर ऍक्ट कोण करते? मी करतेय. ओके ओके ओके, मी शांत बसतो. बस, नाही कशाला? मी शांत बसतो. नका तुम्ही शांत बस. मी बसतो शांत. नाही, लग्न झाल्यापासून मीच शांत बसत आली, आताही मीच बसेल. हसलात तुम्ही? शिंका आली, शिंका आली, मी हसलो. मग तुम्हाला खरंच असं म्हणायचं की मी शांत बसत नाही? नाही तुम्ही असं शांत बसता असं? असं काय नाही. म्हणायचंय मग तुम्हाला? मला मी खरं मी शांत बसत नाही. ठीक आहे, मी शांत बसते. मी ते ऐक ना नमा. मी शांत बसते. मी शांत बसते. सुखी नको जाऊ- ग बाई, चिडचिड करू नको ऐक ग पोरी. नाही एवढं आपण बाई पोरी परक्याच धन. काही चाल पण नाही ऐक. आपण रांधावाडा उठी काढा. ऐक ना नमा. माहेरून निघाली डोली, असं. इथून निघणार आरती. बाई, ऐक ना, नमा. बाईच्या जातीने नवऱ्यासमोर बोलायचं नसतं. आपण तर बाई परक्याच धन. काय होतंय? काय नाही काय नाही. काय होतंय? अगं काही नाही, ऍसिडिटी असेल काही नाही. असे कशाला मग एवढा त्रागा करून घेता आयुष्यात? सोप्पं आयुष्य आहे ना, इतकं नाही ना चिडचिड. मी आले ऍसिडिटीची गोळी घेऊन आले, 1 मिनिटात आले. धोतांड आहे बुत्तेजय सूत्र मित्र. हे एकमेव सूत्र आहे, अनुभव, बाकी काही नाहीये. काय ना आपलं बायकांना खूप गोड असतात तो. बाकी रागवणं बिगवणं सगळं ठीक आहे, पण खूप इमोशनल असतात. मामा ह्यांच्याकडनं काय होणार नाही. तुम्ही एक पुस्तक लिहा ना, मार्गदर्शक तत्व. खूप गरज आहे हो, एवढी गरज आहे. आई काय करत होता आता? हसताय? नाही हसत नाही. मग? अगं, कोण आहे मी? काही नाही. हसताय माझ्यावर तुम्ही? अगं, मामा आले होते गप्पा मार. कोणाला मामा बनवताय? अगं नाही. अजून कोणाला मामा ऐक ना बनवताय? माझं. मला- वा, ब्रिलियंट परफॉर्मन्स. तुमच्या ससोर आम्ही खूप हसू. आता ऐकूया मार्गदर्शक तत्व. प्रसादा, आधी मी तुझ्या विनोदासाठी देवाची माफी मागतो. सगळ्यात आधी सोनी मराठीचे मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात आज या क्षणी. आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेलेली आहे. वातावरण सगळं विठ्ठलमय आहे. आपल्याला विठ्ठलाला भेटण्याची आस असते. आपण विठ्ठलाच्या मंदिरात जातो, विठ्ठल गाभाऱ्यात असतो, आपण त्याला समोरून बघतो. आज सोनी मराठीमुळे मला माझ्या विठ्ठलाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बाकी स्किट नेहमीप्रमाणे अप्रतिम, सुंदर लिहिलं होतं, सुंदर सादरीकरण, मजा आली. थँक्यू दादा. मामा, मला ना कुठल्या तरी मध्यमवर्गीयाच्या घरात डोकावल्यासारखं वाटतंय. काही काही व्यक्तीमध्ये असे गुण असतात, उकरून उकरून भांडण काढायचे. अतिशय छान दाखवलं तुम्ही. असं घडतं, असं होतं. मला माहित नाही पण होतं असं. ओके. पण हे तू लिहिलेलं आहे स्क्रिप्ट? लग्न झालंय तरीच टेलिकास्ट झाल्यावर आहेत थोडे. चांगलं आहे, पण छान, फारच छान, फार छान लिहिलं आहे, फार छान केलं आणि तुम्ही अतिशय सुंदर सादर केलं. बरं वाटलं असं बघितलं की. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मंडळी, आता या मंचावर होणार आहे एका नवीन चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा कलाकार आणि पत्रकार यांच्यातली जुगलबंदी अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे रिसाल जत्रेकरी. सर, तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही मला सांगून ठेवा, मी तसं ऑर्डर करेन. मॅडम व्हेन्यू आहे ना बेकार आहे.
जरा एसी लावा. अच्छा, AC चं ना? AC. आणि ऐका, माझी ज्यूस प्यायची वेळ झालेली आहे. बरं. ज्यूस तर माझ्यासाठी ना एक लिची ज्यूस मागवा. कुठलं? लिची लिची. लिची. अच्छा, वन ब्लॅक कॉफी प्लीज. ओके ओके. मी कळवते. ऐका ना, ऐका, मी दिग्दर्शक आहे, मला चहा दिलात तरी चालेल. सुरू करायचं आपण. हा, हे घे येस सगळं. येस हा, प्लीज मागव. प्लीज ते सुरू Yes. करूया. नमस्कार मंडळी. हाय हॅलो. नमस्कार. एव्हरीवन. हाय. तुमचं खूप स्वागत आहे. तुम्ही थँक्यू या कार्यक्रमाला आलात. आज आपण आपला आगामी चित्रपट द मोस्ट अवेटेड सिनेमा याचं आपण पोस्टरचं अनावरण करणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मी प्रियदर्शिनी डिझायनर, या सिनेमाची पब्लिसिटी इंदलकर. आणि बापरे, काय सुरुवात आहे. सर मी प्रियदर्शिनी इंदलकर, या सिनेमाची पब्लिसिटी डिझायनर. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आणि हां आज आपल्याकडे खास पाहुण्या येणार आहेत. खास वेळात वेळ काढून त्या आपल्या पोस्टर लॉन्चसाठी येणार आहेत. तर त्यांचं पण आधी स्वागत करू. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठीतली सुपरस्टार प्राजक्ता माळी. खूप स्वागत आहे तुमचं प्राजक्ता मॅम. आणि आपल्या सिनेमाचे निर्माते प्रभाकर मोरे. वा खूप स्वागत. आणि मी तुम्हा दोघांना विनंती करते की तुम्ही आपल्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करावं. येस या. हॅलो ब्युटिफुल. हाय माय सेल्फ प्रोड्युसर मोरे. हाय. नाम तो सुना होगा. नाही नाही ऐकलं, सॉरी. माझ्या नावाचं पुस्तक छापलंस, प्राजक्त प्रापानी. मला ओळखत नाही. कमाल आहे. मी अजून एक पिक्चर करतोय माहिती तुला. अजून एक पिक्चर. अच्छा, हो का? हो. मोरे म्हणाला. हा, मोरे. येस. गडबडीमध्ये विसरलं. सर मोरे. येस. नंतर भेटा. नकावडी ब्लॅक कॉफी घेऊ आपण. सर आपण ते पोस्टर लॉन्च करूया. या ना प्लीज. या. येस. ते करूया. येस. येस. विकास. येस. गणपती बाप्पा. तर सादर आहे कळी खुलवाना, तारुण्याच्या उंबरठ्यावरची प्रेमकथा. येस. याचे दिग्दर्शक आहेत ओंकार राऊत. आणि प्रोड्युसरचं नाव मी सांगितलं, परत एकदा सांगते, प्रभाकर मोरे. येस. आणि फोटो. हो, yes, हा, yes. एक या, फोटो एक काढून फोटो, घेऊया. फोटो काढूया. विकास एक फोटो. या. मला घेताय ना येस फोटो? येस. हा. प्लीज. या प्लीज. या. धन्यवाद. तर प्राजक्ता मॅम ना मी विनंती करते, तुम्ही थोडंसं 2 शब्द बोला. खूप शुभेच्छा तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन, ऑल द बेस्ट. थँक्यू. थोडी मला गडबड आहे ग. ऍक्च्युली मी वेगवेगळे बिझनेसेस करत असते. आज देखील एक नवीन व्यवसाय सुरू होतोय, कापडी पिशव्यांचा. प्राजक्ता भरा. प्राजक्त भरा. मला जरा जायचंय, गडबड आहे. तुम्ही पण या ना, हे संपून या, लवकर या. हो, Yes. चालेल. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू येण्यासाठी. थँक्यू. आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. हो. चला. हो, तर तुम्ही बसून घ्या सगळे. Yes. हा. तर आपण ज्या कार्यक्रमासाठी ते जमलेलो आहोत ते आता आपण सुरू करूया. तर ही टीम आहे. तुम्हाला विचारा, काय विचारायचे विचारा. सुरू करा. मागे बघतोय. विचार. मी सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर हिरो हिरोईन का नाही आले? राऊत सर, ॲक्च्युली आम्हाला त्यांचे बाईट्स हवे होते. येस. हा नाही आलेत ते. कुठे आहेत? अरे हे काय आहेत? चला चला. अरे थांबा.
कुठे थांबा ना यार, थांबा प्लीज थांबा. सर हे आहे हो, हे आहे hero. काय चाललंय निखिल बसा बसा प्लीज बसा. आणि सर 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 हे खरंच हिरो आहेत. हो, हे खरंच हिरो आहे. आजचाच रशियन सर्कस म्हणून आल्यासारखे वाटतात बाकी नो नो फनी, इट इज फनी. मला फनी सुरुवात आवडते प्रेस कॉन्फरन्सची, पण ही खूपच फनी झाली. एवढं करू नका. ही इज द सुपरस्टार. हा माझा हिरो आहे, सुपरस्टार श्याम सुपारे. आणि इंट्रोड्युसिंग वी रसिका. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. येस येस. भोजपुरीचे सुपरस्टार्स आहेत. वा. अरे नाही हो, अरे काही बोलून राहिले. What? This face, this look like a Bhojpuri star to you? I'm Maharashtrian. I'm just मला मराठी येते, मी मराठी मुलगी आहे. मला ते माहिती आहे सगळं. सारण भरलेला मोदक, पुरणपोळी आणि मेथाकूट भात, मऊ भात आणि मेथाकूट राईट. आणि माय फेवरेट वांग्याचं भरतू. आय लाईक दॅट. सो मी आहे मराठी. कळलं तू मराठी. अरे सर पण ते काही बोलून राहिले ना. अरे अरे मी खानदेशात नाही, खानदेशात मी का भोजपुरी वाटून राहिलं का? येस येस. तो हार चुम्मा विटामिन बा या पिक्चरचा हिरो वाटतो का मी? काही झालं काय? डाच्ची डिच्ची असं करतो मी. सॉरी एकदम तुम्ही. नाही काय झालंय, माझ्या सांगण्यातनं कदाचित राहून गेलं असेल की मुळात हा यांचा पदार्पणाचा सिनेमा आहे, डेब्यू फिल्म. पण हे दोघ जण खूप मोठे युट्यूब स्टार्स आहेत. हो, तुम्ही बघितली असतील यांची अनेक गाणी गाजलेली आहेत. धुतली ग साडी लावला ग फॉल असं गाणं आहे त्यांचं. खूप खूप वाजलंय ते गाणं. आणि हे पण या ग सायकलीवरी नवरी कुणाची बसली, हे पण त्यांचं प्रचंड गाजलेलं गाणं आहे. ते ना ऍक्च्युली त्यांची खासियत अशी आहे की ती जोडी ऋतूंप्रमाणे नवीन नवीन गाणी लॉन्च करतात. म्हणजे पावसाळ्याचं त्यांचं फेमस गाणं आहे ये चिखलात नाचू चपॅक चपॅक. पचॅक येते पचॅक पचॅक. हो ते मी प्रोड्यूस केलं होतं ते गाणं. पण मला काय विचारायचं, एकंदर हा सिनारिओ बघता सर ही लव्ह स्टोरी आहे का? येस. म्हणजे एका विदुराची लव्ह स्टोरी. What's विदूर? विदूर म्हणजे असा माणूस ज्याची बायको मेली आहे. तसा नाहीये, तशी काही लव्ह स्टोरी नाहीये. पिक्चरचं नावच बघा ना, कळी खुलवाना. कळी म्हणजे काय? पौगंडावस्था. नुकतीच पौगंडावस्था संपवून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलं कपल आहे हे. हा उंबरठा तारुण्याचा. अहो हा बघा, हा उंबरठा ओलांडून घरात येऊन 20 वर्ष राहून मागच्या दारे निघेल असा आहे तो हा. अरे सर त्याने बाय बाटोड मारू बाटोड. अरे किती उद्धट पत्रकार आणून बसवला असं कोणी बोलतं का? अरे हे डायरेक्टर तो सांगत होतो, हा याला हिरोचा बाप कर. मला ना मुळात ना कास्टिंग आवडत नव्हतं. हे हिरोईनचं कास्टिंग कोणी केलं सांगू? चला पुढे विषय जाऊ दे. चला हरकत नाही सर, हरकत नाही. हा काय शूटिंगच्या वेळेला ते तरुण असतील कदाचित. बरोबर. एक मिनिट कदाचित म्हणजे कदाचित कदाचित. अरे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय हो? नाही, तुम्ही लेट रिलीज करताय ना सिनेमा, म्हणजे 20 वर्षापूर्वी सिनेमा शूट केला असेल तुम्ही. अरे नाही ना हो, गेल्या महिन्यातच संपलंय शूटिंग. ह्याच वयात दिसणार सिनेमात ह्या वयात नाही हो. हे एक मिनिट काय चाललंय? काय चाललंय तुमचं? तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही थेट बोलता वगैरे मान्य आहे, पण असं काही नाहीये. हे वय म्हणजे वयावर जाऊ नका तुम्ही. अरे अतिशय सामान्य दिसणारा माणूस, खऱ्या आयुष्यात अतिशय सामान्य दिसणारा माणूस कॅमेरा समोर हिरो दिसू शकतो. टाळीचं वाक्य नाहीये हे. का टाळ्या वाजवताय? काय संबंध आहे? कॅमेरामॅन डिरेक्टरचं स्किल असतं ते. आता रजनीकांत सर घ्या, खऱ्या आयुष्यात कसे दिसतात ते, पण जेव्हा कॅमेरा समोर येतात किंवा काय स्वॅग असतो तेव्हा कसे दिसतात. बरोबर. हो पण रजनीकांत पिक्चर पाहिलं तर पैसे परत देतो प्रोड्युसरला. हा वाचला देणार आहे? अरे प्रोडक्शन मध्ये 2 पॅन्टी 2 टी शर्ट मला चांगली दिसतात ना, हा घरी घेऊन गेला. व्हॅनिटी मध्ये याला म्हणजे केली लागतात, सफरचंद लागतात.
घरात केली सोलता येत नाही ड्रॅगन फ्रूट मागतो तिकडे आपल्या इकडे. यांना सांगा भलता अपमान करताय ते. अपमान सहन करायची आता सवय करून घ्या. ही सुरुवात आहे ना. आपला मराठी पिक्चर जगवायचा आहे की नाही. मग आता रिलीज होणार, रिव्ह्यू निघणार, कमेंट होणार, ट्रोल होणार, सगळं होणार. अरे जरा बापरे, थांबा. एवढं होणार रे? चला. धन्यवाद कार्यक्रम संपला. खूप छान वाटलं या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाने. तुम्ही जाऊ शकता. जेवणाची सोय तिकडे मागे केली नाही, माझा निर्मात्यांना एक शेवटचा प्रश्न आहे. मला सांगा सर, तुम्ही ह्या सिनेमामधून तुम्हाला जो लॉस होणार आहे त्याचं तुम्ही पुढे काय करणार? भरून कसा काढणार? अरे त्यांना हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही आधी ठरवलं लॉस होणार आहे? हो सर, तुम्ही पिक्चर बघा एकदा. एडिट स्टुडिओ मध्ये ज्यांनी पिक्चर बघितलाय ना ते म्हणाले की आम्ही दोघं प्रत्येक सीन अक्षरशः जगलोय आम्ही. आर यू शुअर ते जगलोय बोलले? हो. वेगळं अक्षर नाही ह वगैरे? अरे काय बोलताय तुम्ही? एक्सक्यूज मी बोलेल हा माणूस. मी पत्रकार आहे, मी थिएटरच बोलतो. आणि तुम्ही जी एडिट टेबलवरची चर्चा सांगितली आहे, प्रत्येक एडिट टेबलला ही चर्चा होते. काय? कुठल्या एडिट टेबलला अशी चर्चा नाही झाली, अरे बापरे हे गणलं आपल्याकडून, आता काय करायचं, असं नाही झालंय. एक्सक्यूज मी. खरंच जगलोय आम्ही, खरंच नाही. आणि हे जे जगलोय म्हणतात, तो सिनेमा बघून लोक जगतील की मरतील का? अरे काय बोलताय ते बाय ना बोल घाबरे. हे काय पण बोलतेय ओंकार सर, आम्ही असं ऐकून नाही घेऊ शकते. नका बोलू तुम्ही नका बोलू. एकच मिनिट थांबा. तुम्ही असं नाही बोलू शकत. तुम्हाला एक तर प्रत्येक वाक्यावर एवढं रिॲक्ट का व्हायचंय? कारण उत्तर नका देऊ. मी प्रश्न नाही विचारलाय तुम्हाला. काय चाललंय तुमचं? पिक्चर फ्लॉप. मला मान्य आहे पत्रकार म्हणून तुमच्याकडे एक काही प्रश्न असतील, तुम्हाला पडले असतील, पण सिनेमा पहा. ते पाहिल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील ही खात्री आहे मला. वा छान संपलंय. चला संपलंय. कार्यक्रम संपला. तुम्ही जाऊन जेवू शकता. चपात्या तांदूळ होते. एक मिनिट, मला रसिका मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. प्लीज येस मॅडम. श्याम काकांसोबत काम करताना तुमचा काय अनुभव होता? तुझा बाप काका. श्याम मी काका वाटतोय. मी काका. श्याम अरे ही काय 16 वर्षाची नाही तर नाही ही. अरे 38 वर्षाची घोडी आहे ना, घोडी. रिलॅक्स. काय रिलॅक्स? अरे तुझ्यात आणि माझ्यात 1 वर्षाचा फरक आहे. तो मला काका म्हणतो. श्याम, तू सगळ्यांना माझे एज सांगितले आणि इट्स नॉट 38, ओके, इट्स 35. 32 वर्षाची आहे. हा बाई, तू 25, 22 वर्षाची. बस ना खाली, प्लीज बस. एक मिनिट, माझा प्रश्न श्याम सरांना आहे. श्याम सर, हा तुमचा विग आहे. खरे केस कुठे आहेत? कपाटात ठेवलेत घरात. हा, काय? बुड्डीच्या बालवाल्याला विकले माझे खरे केस. आणि त्याच्या बदल्यात पोंगा पंडितचे पोंगे खाल्ले मी. गोडी शेव खाल्ली. अरे माझे खरे केस आहेत का खोटे केस आहेत ही चर्चा आहे का? जगातला मी एकमेव विगधारी आहे का? सॉरी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमचे केस खरे आहेत ते? होय 100%. 100%. हा, पण पिक्चर रिलीज झाल्यावर जातील तुमचे पण. अरे हा माणूस खुल्ला फालतू वाईट साईड बोलतोय ना. ओ दादा, तुम्ही कुठल्या पेपर कडून आले? तुम्ही दैनिक महाज पुणे. तरीच तू रे भो चष्मादारी. टाइम्स ऑफ MHA. बर. आणि तू रे भो? ऍक्च्युली आमची भेट शेअर रिक्षात झाली. हे म्हणाले चला, मी बोलतो येतो. अरे कमाल आहे. हा पत्रकार पण नाही हो. एवढ्या जोरखाल प्रश्न विचारतो. त्याचा ऍटिट्यूड बघा, जागीरदारच्या पोट सारखा ऍटिट्यूड आहे त्याचा. काम डाऊन. आणि आपल्या पिक्चर बद्दल वाईट साईड बोलताय ते सारखं. एवढीच लोकं मिळाली यायला. मी सॉरी बोलतो त्यांच्याकडून. चला संपला कार्यक्रम संपला. तुम्ही जेवा. आत्ताच जेवा. नाही, मग मला रसिका मॅडमना पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे. कशाला झालाय? माझे प्रश्न त्यांच्यासाठीच आहेत. रसिका मॅडम, म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की शूटिंगच्या दरम्यान काही अशा गमती जमती घडल्या होत्या का? म्हणजे जसं की रोमॅन्टिक सीन करत असताना तुम्ही यांच्या डोक्यात हात घातला आणि विगच निघाला वगैरे, असं काही घडलं होतं का? अरे यार, किंवा डोंगरावर तुम्ही शूट करताय, वारा आला, अरे विग पडला, असं काय झालंय का? तू चुप राह रे. पिक्चर बद्दल बोला ना तुम्ही. आय रिमेंबर समथिंग. आम्ही दोघं जण, आमचा रोमॅन्टिक हे होता, सीन होता स्विमिंग पूल मध्ये. तर श्यामने डाय मारली खाली आणि तो खाली गेला आणि मी वरच राहिली. आणि मग मी त्याला असं हक करायला गेली. मला वाटलं त्याचं फेस आहे. मी असं वर घेतलं तर ते विगच होतं. श्याम तर खालीच डुबलं होतं. अरे काय हसताय? लाज वाटू द्या ना. मी स्विमिंग पूल मध्ये कुदलो तर माझा विग राहिला वर आणि मी गेलो खाली. तर माझा पाय आहे ना त्या स्विमिंग पूलच्या एका पाईप मध्ये अडकला. हो बरोबर.
वीग वर आलाय पण माणूस वर नाही आला म्हणून टेन्शन आलं पाहिजे ना, धावपळ झाली पाहिजे ना. नाही एवढं दलिंदर प्रोडक्शन आहे ना, लस ब्रेक केला यांनी, लस ब्रेक केला. वेळ झाले होते ना. तरी बरं माझं नशीब, एक दलिंदर आहे ना जेवायच्या आधी त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात हात धुवायला आला. त्याने मला पाहिलं बरं, तो बी माझ्याकडे बघून आधी हसला मग त्याने मला वर काढलं. इतके दलिंदर आहेत सगळे सगळे. श्याम सर साधारण तुम्ही किती वेळ खाली होता? अरे मी का मोजू का तिथे खाली, बुडबुडे येत होते आधी. किती बुडबुडे आले होते? अरे दलिंदर काही पण विचारू नका रे तुम्ही. बुडबुडे आले ना. नाही नाही, आता जर वीग बद्दल कोणी काही बोललं ना त्याचे केस वीग वीग वीग. संपलेला आहे कार्यक्रम. 2 गोष्टी रिव्हील झाल्या, बॅनर आणि हे. चष्मेवाला डेंजर आहे. नाही सॉरी श्याम बसा बसा बसून. त्यांचे केस उपटून काढून बोलताना स्वतःचे केस उपटायचे. जशा आहे तसा आहे आता मी. कृपया जा जेवायला जा. संपलेला आहे. तुम्हाला विचारावंसंच वाटलं तर केसांचं सोडून काय ते विचार. थँक्यू. नाही, मला एक शेवटचं विचारायचं डिरेक्टर सरांना. जनरली आपल्याकडे शुक्रवारी पिक्चर रिलीज होतो. मला वाटतं ह्या कास्टिंगनुसार हा गुरुवारीच पडेल. अरे काय बोलताय तुम्ही? बघ बघे, बघ बघ काय बोलताय? बरोबर बोलतायत. कुठले पत्रकार आहात तुम्ही? बघितलंस ना आपल्या पिक्चर बद्दल काय बोलतायत. तूच म्हणालास ना हा माणूस फेमस आहे म्हणून. 3 करोड टाकले, 3 करोड. हा फेमस आहे माणूस. मला हिरो घेतला असता पिक्चर चालला असता. गप्प बसा. तारुण्यावरच्या उंबरठ्यावरची प्रेमकथा आहे ती, तिरडीवरच्या बांबूची प्रेमकथा नाहीये तुम्हाला हिरो करायला. आणि तुम्ही तर बोलूच नका, कळलं ना? मला सांगताय मी प्रोड्युसर आहे हा, आणि प्रेमाच्या गोष्टीत मला चॅलेंज देऊ नको. कळलं ना तुला? प्रेमाच्या गोष्टी चॅलेंज देतोय. हे बघा प्रोड्युसर, पिक्चर संपला आता ना तुमचं काम आहे सगळं, माझं काही नाहीये. आणि गाईज काम डाऊन प्लीज, सिट डाऊन, सिट. तुम्ही मला पण काय पण विचारू शकता, मी पण आहे ना फिल्म मध्ये. बट पर्सनल काय नको, हा फिल्म बद्दल काय पण विचारा. ए गप्पा, काहीतरी आपल्या मध्ये मध्ये बोलू नको. फिल्म बद्दल. आणि हे प्रोड्युसर मला सांगतायत हिरोईन बरोबर अफेअर करायला पाहिजे म्हणून पिक्चर काढता तुम्ही, आणि तुम्ही मला सांगता. मी सांगत होतो तुम्हाला की घेऊया 2 तरुण मुलं, पण नाही. तुम्हाला ही तुमच्या बरोबर व्हायचं काहीतरी नका एवढी ब्लॅक कॉफी प्यायला आली, तुम्हाला ही पाहिजे हिरोईन. आणि हिच्या बरोबर हा आला काय ते ऋतुबाजा. ऋतूवर गाणी करतोच नाही येडे. आणि ही एक हिरोईन. हिला फॉलोअर मिळाल्यावर हिला वाटतं की ही स्टारच झाली, पण असं नसतं. ते फुकट आहे ना म्हणून लोक बघतायत तुम्हाला. पैसे देऊन कोणी येणार नाही. बघा जरा. तुम्ही फटफट बोल नको, मला काय पण कळले नाही. तुला कधीच काय कळणार नाहीये. फटफट. माझी चूक झाली, हिला घेतलं कास्टिंगला. डिरेक्टर तू का धुतल्या तांदळाच्या नाहीये. अरे ज्याला फिल्म बद्दल ओ का ठोकळत नाही त्याला प्रोड्युसर बनवून टाकता ना तुम्ही. हे बघ. काय हे बघ, गुलुगुलू बोलून जाळ्यात अडकवता, करोडोंची स्वप्न दाखवता. अरे तुझे 5 पिक्चर आले ना मागच्या वर्षी, एक तरी चालला का? कारण आहेत त्याला. काय ते डोंबल्याची कारण, गंधेपटाक स्क्रिप्ट असतात. कुठल्या स्क्रिप्टच्या शेवटी समाप्तच्या ऐवजी श्री लिहितात रे. बस रे, काहीतरी आपलं नवीन सुरुवात आहे ती, एंडला नवीन सुरुवात म्हणून मी श्री लिहितो. मला सांगता इथे सर श्याम सर, पण तुम्ही पण असे सिनेमे साईन करताच ना, म्हणजे तुम्ही पण अशा सिनेमांचे खूप पैसे घेतात ना, म्हणजे. आणि तुमचे असं नाही, ड्रायव्हर, तुमचा पर्सनल बॉय, तुमचा लिची ज्यूस ते सगळं त्याच्यामध्ये असतं, तुमचा मॅनेजर असतो. त्याच्यामुळे तुम्ही कसं काय बोलताय ना. आणि असे पण ऍक्टर्स आहेत की आपल्याला माहिती आहे की त्यांच्या घरामध्ये माहित नाही कितपत वारं येतं, खिडकी उघडल्यावरती काय वारं येतं, पण त्यांना सिंगल डोअर व्हॅनिटी हवी असते. त्यांना AC हवा असतो सगळीकडे. तुम्ही आल्या AC मागितलात ते हवं असतं. म्हणजे 3 डोअरची व्हॅनिटी दिल्यावर ऍक्टर्सना वाटतं की आता आपल्या घराचे वाटेच पडले. असे पण ऍक्टर्स असतात. आणि त्या ऍक्टर्सना कधी हे वाटलंय का की आपण एवढं मानधन घेतो तर आपल्या नावावरती बाबा किती तिकीटं जात असतील याचा हिशोब त्यांनी कधी मागितलाय का? किंवा जर ती नाही गेली तर याची खंत कधी कुठल्या ऍक्टर्सना वाटली आहे का? ह्याचा पण विचार करायला हवा ना आपण. मी फक्त ऍक्टरना नाही बोलत आहे, म्हणजे डिरेक्टर पण आहेत की जे स्वतःची स्वप्न निर्मात्याच्या पैशावरती पूर्ण करायला बघतात. नाही असं नाही. आणि जर तो सिनेमा बुडला, जर तो निर्माता बुडला, तर त्याच्या स्वप्नांसाठी त्या निर्मात्याचं आयुष्य काय होईल, त्याचं पुढे काय होईल, हा विचार किती दिग्दर्शक करतात. हा पण दिग्दर्शकांनी विचार करायला हवा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण सिनेमाला महत्त्व देऊया. हा, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्या नटनट्यांनी ठरवलं, दिग्दर्शकांनी ठरवलं, प्रोड्युसर्सनी ठरवलं, तंत्रज्ञांनी ठरवलं, PR टीमने ठरवलं, सगळ्यांनी जर ठरवलं की स्वतःची खोटी प्रतिष्ठा बाजूला ठेवून आपण सिनेमाला महत्त्व देऊ, तर कदाचित मराठीला चांगले दिवस येतील. आणि मग जे प्रेक्षक उदासीनता दाखवतात ते पण जरा
उत्साहाने थिएटरला येतील. हा, सिनेमाला महत्व देऊया, मामांचा काळ परत आणूया, नाही का? मॅडम एक शेवटचा प्रश्न होता, ते जेवणाची सोय कुठे आहे मॅडम? तुम्ही पत्रकार ना? चल हा, मुळात गोष्ट हे तुमचं चला. याला किती झालं, कोणतं पण- वा 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 व्हॉट अ परफॉर्मन्स. आहा, बघूया हास्यरसिकांना हे स्क्रिप्ट किती आवडलंय. प्रसादा, फार मजा आली मला हे स्किट बघताना. अशा माणसासमोर, अशा माणसासोबत ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला आहे, त्या सुवर्णकाळामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे आणि तिथनं आजपर्यंत ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीची अनेक स्थित्यंतरं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत, तो त्याचा काय आखोदेखा साक्षीदार आहे. अशा माणसासमोर असा विषय सादर व्हावा हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे असं मला वाटतं. आणि मला पण अनेक गुरु लाभले मामांसकट, की ज्यांनी मला सांगितलं की सिनेमा मोठा आहे, माणसं मोठी नाही. सिनेमामुळे माणसं मोठी होतात, माणसांमुळे सिनेमा मोठा होत नाही. कलाकृती ही फायनल मोठी असते, माणसं मोठी नसतात. हे अनेक लोकांकडनं ऐकत आलो, शिकत आलो. पण आज ते तुम्ही पुन्हा एकदा ते अधोरेखित केलं. फार अप्रतिम भाष्य केलं सद्य परिस्थितीवर. मनपूर्वक आभार, मजा आली. सई, मस्त परफॉर्मन्स होता, ग्रेट टीमवर्क. आणि मला असं वाटतं की एवढ्या सहजतेने तुम्ही काही खूप सिरियस प्रश्न मांडलेले आहेत आणि आम्हाला आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं आहे. मला असं वाटतं की ह्या मंचाची हीच खासियत आहे की अनएक्सपेक्टेड विषय, खरे विषय परखडपणे मांडणं आणि विनोदाच्या जोडीने हे आपलं काय म्हणूया बलस्थान आहे आणि आपण ते वेळच्या वेळेला वापरतो, याचा मला अत्यंत आनंद आहे. मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनीच, मजा आली. व्हेरी नाईस. अशोक मामा, तुम्हाला कसा वाटला हा विषय आणि सादरीकरण? फारच उत्कृष्ट. मला एकंदर तुमचा परफॉर्मन्स फारच आवडलेला आहे. तुम्ही चांगल्या रीतीने सादर पण केलेला आहे. तो काय मला हे परिचित आहे थोडंसं. अँकरने जे शेवटी सांगितलं, जे बोलले, एरवी काही न दाखवता तेवढं जर नुसते बोलले असतं तरी संबंध इंडस्ट्रीची कल्पना आली असती. प्रत्येकाने आपला विचार न करता टोटल विचार करायला पाहिजे की इंडस्ट्री कशी करावी. हे तुम्ही जे आज दाखवलं हा खरं म्हणजे इंडस्ट्रीला दाखवलेलं की मी आरसाच आहे असं म्हणेन. त्यांनी याच्यावरून काहीतरी बोध घ्यावा. मी असं म्हणत नाही की सगळेच जण असे असतील, पण काही जण निश्चित असतील. छान केलं तुम्ही मांडलं, ते फारच सुंदर होतं. हे प्रश्न फारच सुंदर होते जे काय विचारले गेले. ते परिस्थिती तशी आहे थोडी, पण आपण काय सांगू शकत नाही ना, आपण बोलू शकत नाही. पण छान आहे तुम्ही मांडलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला एक विचारायचं आहे या लोकांना, हे गोस्वामी काय किंवा मोठे काय, कुठून आणले तुम्ही हो लोक? तुम्ही म्हणजे एकमेकांशी एवढं टीमवर्क फारसं बघायला मिळत नाही आहे. चित्रपटसृष्टीची कशाला गोष्ट करता, तुम्ही तिकडे जेवढं टीमवर्क दाखवता तेच खूप आहे. हेच दाखवत चाला सगळ्यांना. याच्यातला प्रत्येक आर्टिस्ट यातलं छान आहे, फार आहे ते. आत्तापर्यंत ज्यांनी सादर केले ते सगळेच व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथे बोलवलं. थँक्यू मामा, अतिशय मोलाचं बोललात. मंडळी, प्रत्येक बाप हा स्वतःचा आणि कुटुंबाच्या भविष्याचा नेहमीच विचार करत असतो. अशाच एका बापाचं भविष्याचं नियोजन त्याच्या वर्तमानात कसं अंगलट येतंय हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे.
ए काय झालं काय झालं काय झालं काय झालं ए ओंक्या ए अरे ए झालं काय हा काय झालं अरे बरोबर आहे तुझं पण झालं काय बेळा काय झालं काय मला ए काय झालं अरे काय झालं सगळे का रडतायत घरात का अश्रुधुराच्या फ्लेवरची उदबत्ती लावली आहे का रडताय का तुम्ही काय झालं प्रशांत काय झालं मला सांग काय झालं हा सांग मला काय झालं पावलाटच का ग बाहेर पाऊस पडतो मी भिजलो नाही घरात आल्यावर भिजलो काय झालंय अरे बस थांबवायचं का स्किट बस काय झालंय मला सांग एक मिनिट ईशा काय झालंय मला सांग अरे हो तुझे बाबा ऍडमिट होते ना लवली यार बरं या लवली दिवसापूर्वी डिस्चार्ज मिळाला त्यांना बरे ते येस मला माहिती आहे बरं मग काय झालंय मला सांग ये बाळा. काय झालंय रिलॅक्स आपल्या शेजारचे गोविंद सावंत उसासा कशाला देतेस त्या गोविंद सावंत म्हटल्यावर हे कशाला पाहिजे त्यांचा मुलगा बंड्या हा त्याचं काय त्याचा ऍक्सिडेंट झाला बंड्याचा माझा मित्र बंड्या बाबा त्याचा अरे तू तुम्हाला आठवतंय बाबा तुम्ही ऑफिसला जेव्हा निघता तेव्हा कुठून तरी आवाज येतो ए चिवड्यातला लाडू तो आवाज बंड्याचा असतो बाबा बंड्याचा असतो अरे पण असा कसा ऍक्सिडेंट झाला बाईक वर बसला आणि त्याने सुरू केली अरे करून नको दाखव करून कशाला दाखवते सांग ना कसं झालं ते तुम्हाला पटकन कळेल म्हणून करून दाखवते हो खूप वेळ आहे रात्रीपर्यंत कळलं तरी चालेल काही घाई नाही मला काय झालंय सांग मला तो बाईक चालवत होता गेली नाल्यात बाईक बरं ठीक आहे वाईट झालं यार म्हणजे बंड्या आहे कुठे एंटरटेनमेंट वर आहे व्हेंटिलेटरवर असेल एंटरटेनमेंटवर आपण आहोत आणि आपली एंटरटेनमेंट सध्या व्हेंटिलेटरवर आहे याने कशाला उसासा सोडला स्टॉक मध्ये म्हणून वापरता की काय उसासा तुम्ही काहीतरी अर्थ असतो प्रत्येक एक मिनिट मला एक सांगा तुम्ही काय एवढं दुःख करताय झालं त्यांच्या घरी वाईट झालं ठीक आहे आत्ता बंड्याचे बाबा खाली भेटले अरे चौगुले कायचं आहे असं बोलले माझ्याशी त्यांना दुःख नाही तुम्ही कशाला दुःख करताय परत पहिल्यापणापासून सुरू करताय अरे नका रे काय झालं आमच्या ऍक्सिडेंटचं कानावर आलं ना आमच्या दोघांच्याही असं अचानक डोक्यात आलं की चुकून देव ना करो पण चुकून तुमच्या बरोबर असं काही झालं आणि तुम्ही काय आमचे गेलात अरे असं नाही अरे काय चाललंय तुमचं अगं मी इथेच आहे तरी मी सांगत होते बाईक चालवत जाऊ नका माझं कोणी ऐकतं का पण गेलं इथेच आहे मी अरे परत या ना. आई नको अरे अरे वाचवे ना कानाखाली बिंडो कात करे तुम्ही जिवंत आहे ना मी जिवंत आहे दिसतोय ना मी कशाला रडतेस इथे बस इकडे आणि मी कधी बाईक वरून जातो रोज डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षावाल्याच्या बाजूला बसून जातो तिकडे शेअर रिक्षा करत बाईक आहे आपल्याकडे हॉटेल ते चाललंय काय चाललंय बाबा पण तुम्ही गेलात हा विचार सुद्धा मला सहन नाही झाला हो बाबा अरे बाळाचं नाही तुम्ही गेल्यावर आम्ही कसे जगणार बाबा खरं सांगा ना. बाळा वेडायचं का तू
मला पण एकदम भरून आलं रे. पहिल्यांदा या सिरीजमध्ये असं झालं की चला भरून आलंय. बाबा पण शांत बसा. तुम्ही आम्हाला सोडून नाही ना जाणार बाबा. अरे असं कोणीही सोडून जात नसतं. वरचा ओढून घेऊन जात असतो त्याला. इथला रूल आहे तो, कळलं का? आणि माझा जीव आहे ना तो माझ्या हातात नाहीये बाळा. माझा मृत्यू सुद्धा माझ्या हातात नाहीये. हे बघा मुलात टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझ्या पश्चात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. खरंच सांगतो मी. खरं? बसा बसा तिकडे बसा बसा बसा. बघ तिकडे तिकडे तिकडे. काय हे बघ नीट शांतपणे ऐकून घे. उद्या मी मेलो. काय अभद्र बोलताय तुम्ही, असं बोलू नका. ग मला खरं नाही हो अजिबात नाही बोलायचं. आपल्या घरी बास. तुम्हाला सांगा आम्ही दुसरे वाक्य नाही स्किट मध्ये. मला दुसरे वाक्य नाही, एकच वाक्य मला. तुम्ही मेला तर त्याच्यावर दाबते असते. स्किट कसं पुढे जाणार? अरे अरे नका रे, मला चिडायचं नाही सांगतोय ना. अरे बाबा नो, माझ्या माझ्या पश्चात मी इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे माझी. कळलं का? टर्म इन्शुरन्स पॉलिसी 80 लाखाची. मी गेल्यावर तुम्हाला 80 लाख रुपये मिळणार आहेत. मारतोयस? नाही. किती? 80 लाख. 80 लाख? हो बाळा. म्हणजे लाख 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 असं 80 वेळा? हा 80 लाख. आई आई हा माणूस 80 लाखाचा आहे. मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का है. सोसाइटी वाला, मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख. मागे आहे का? मेरा मर्द 80. मैं हूँ मर्द टांगे वाला. बस तिकडे. मेरा मर्द 80 लाख काय दुनियाला बोंबलून सांगशील? आणि चौगुल्यांच्या घरात काय भाषा ग ही तुझी? मर्द म्हणतेस तू मला? नवरा म्हण ना. सॉरी चिडू काही बोलायचं नाही आता, सांगून ठेवतोय. कशाला उगाच तिच्यावर चिडताय बाबा? तिचा आनंद बघा ना. ओरडताय काय तिच्यावर? जाऊ दे रे ओंक्या, जाऊ दे. या 80 लाखाचा आपल्याला काय उपयोग? मध्ये माझ्या आईला तिरुपतीला जायचं होतं ना, म्हणून मी 12,000 रुपये मागितले रे. किती? फक्त 12,000 रुपये मागितले होते. काय म्हणाले? नाहीयेत माझ्याकडे पैसे नाहीयेत. आता कुठून आले 80 लाख? अचानक कुठून आले? हा नियत लागते. पैसे द्यायला नियत लागते. हा माणूस आहे ना 80 लाख बुडा खाली ठेवून कुजवेल, पण 1 रुपया आपल्याला देणार नाही. अरे वेंडो, काय 80 लाख बुडा खाली नाहीत माझ्या कुचवायला. मला सांगतेय. राहू द्या. अरे तुम्हाला लक्षात घ्या रे, माझा मृत्यू झाल्यानंतर. काय किती वेळा सांगितलं नका. वास्तू तथास्तू म्हणत असते मृत्यू. अरे इन्शुरन्स मी याच्या नंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या? समजून घ्या जरा, कळतं का? इन्शुरन्सच्या गोष्टी मला नका सांगू. मला माहितीये माझे बाबा 20 वर्ष रोज मांडीवर घेतायत. ते इन्सुलिन. इन्सुलिन आहे ते, इन्सुलिन. मी इन्शुरन्स म्हणतो. इन्शुरन्स कळतं. ए सांग यार तिला. चल आई आता ते म्हणताय तर असतील ना. मला सांगा, तुम्ही गेल्यावरच आपल्याला पैसे मिळणार? मग? थोडं आधी नाही मिळू अरे शकत? नाही रे, आधी कसे मिळणार रे? बघा ना काहीतरी. अरे असं नाही मिळत. आधी कसं मिळत? काहीतरी ऍडजस्टमेंट. आपण नगरसेवकाचं लेटर बिटर मॅनेज करू शकतो ना. शाळेची ऍडमिशन घ्यायचे, नगरसेवकाचं लेटर घेऊन जरा दे दो म्हणून करायला. काहीतरी बाळगणार का? काहीतरी बोल नको रे. अरे बाबा इन्शुरन्स असतो, लक्षात घ्या. इन्शुरन्स म्हणजे एखादा कर्ता पुरुष असतो, त्याला काही झालं की ते इन्शुरन्स पॉलिसी काढतात. ते टीव्हीवर दाखवतात. ब इन्शुरन्स सब्जेक्ट ते दाखवतात ना. तो इन्शुरन्सची जाहिरात आहे ती. कळतं का तुम्हाला? ऐका ना, हा नष्टच व्हायला पाहिजे ना. हा नष्ट झाल्यावरच तुम्हाला मिळणार पॉलिसी. मग फक्त तुमच्या भुवया नष्ट केल्या तर 2-3 लाख तरी मिळतील ना. तुला सुनील शेट्टी आवडतो? मग झांझरी अकर जा माहेरी तिकडे. जा तिकडे माहेरी. चला बाबा. ही बाई ते साच मिळाला की नाचते ही बाई. सारखेच ती. मीच सांगितलं तुम्ही नका ना तिला सांगू म्हणून. फक्त भुयाकडून फक्त 1.5-2 लाख देतो असं मागणार आहे इन्शुरन्स कंपनीकडे ती. पण चिडू नका ना. बघा ना. अरे नाही मिळणार सांगतोय तर. अरे यार बरं ठीक आहे आम्ही प्राऊड आहोत
की आम्हाला 80 लाख 80 लाख कन्फर्म मिळणार ना? कन्फर्म मिळणार म्हणजे अरे बाबा. 80 लाख मिळणार. होय. येस येस. आले हा काय योग जुळून आलाय बघ. काय कसं अगं आपला शेट्टी अण्णा तो कुर्ल्याला आपल्या प्राईम स्पॉट वर नवीन बार ओपन करतोय. नवीन बार नवीन कोमलच्या ओळखीने मला बोलत होता की पार्टनरशिप करतो काय म्हणून. 10 लाखाची स्टँडिंग ऑफर दिली आहे मला. 10 लाख द्यायचे पार्टनर. मग काय प्रॉब्लेम आहे ओंकार नाही. हे बघितलं आपला माणूस बघितला कसा आहे. हे माणूस बघितला का? नाही सांगतोय तुला मी. तू जाऊ दे ना मिळतील ना आपल्याला तू हो म्हणून टाक. अगं 2 आठवड्यात त्याला द्यायचे आहे. 2 आठवड्या खूपच लवकर होत रे. ऐक ना त्याला विचारून बघ की भाई ओळख आहे ना तुझी मुदत थोडा बडा के देता है क्या? बुढ़ा ही है 1-2 साल रहेगा. अरे काय बोलतेस तू? बुड्ढा 1-2 साल माझ्या मरणावर बोलतेस बरं? मरणाबद्दल बोलू नका तुम्ही. आता तू बोललीस मरणाबद्दल. मरतील तुमचे दुश्मन. हा प्रॉब्लेम आहे ह्या माणसाचा. जरा लखपती व्हायची संधी मिळाली आहे पण याला सुखासुखी श्रीमंत व्हायचंच नाहीये. अरे निगेटिव्ह बोलायचं सतत निगेटिव्ह बोलायचं असतं यांना. अरे 80 लाखाची लक्ष्मी समोर आहे पण स्पर्श करता येत नाही. काय करायचं? काय आपण काय करणार आई? सगळं बाबा करा ना काहीतरी. अरे मी काय करू? थोडं कॉपरेट करा ना. वाच बरं. मी कॉपरेट करायचं म्हणजे मी मरायचं असं नाही ना. अरे ऐका आम्हाला तुम्ही हवे आहात. अरे पण तसं तुम्ही नाही. बसा. तुम्ही नाही तुम्ही मरायचं नाहीये. तुम्ही आम्हाला हवे आहात. अरे मग तेच म्हणतोय. पण आम्हाला 80 लाख पण हवेत. कुत्र देणार नाही कुणी असं नाही कुणी देणार नाही. नाही तुम्ही थांबा. तुम्ही असताना 80 लाख कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. मी याला अभ्यास करावा लागेल. एक मिनिट आयडिया आली. काय? तुम्ही खोटं म्हणायचं. बालिश पण आहे रे. गप्प बसा. तुम्ही खोटं मरायचं. मग आम्हाला इन्शुरन्सचे 80 लाख मिळाले ना की तुम्ही दाढी मिशी आणि मसाला लावून मॉरिशसला निघून जायचं. तिकडे मॅक्स पित्रोदा म्हणून उरलेलं आयुष्य जगायचं आणि मग आठवड्यानं असं म्हणजे आठवड्यातनं 2दा वगैरे आम्ही भेटायला येत जाऊ तुम्हाला. फोन वगैरे करायचं नाही आम्हाला. आम्ही येऊ स्वतःहून. बेस्ट. हे काय बोलतेस? तुझं तुला कळतंय? कुठल्या जगात राहतेस तू? ऋतिक रोशननी हेच केलं होतं धुमटू मध्ये. हा तुम्ही हॉटेल पण काढा वेगळं काय. ओ सर दुसरी बायको द्या सर. ओ सर ह्या सिरीज मध्ये ही बायको नको सर. बीन बॅग द्या. मी टिकली लावून पाठांतर करून घेईन. ही नको सर. ओय सर हे वाटेल ते चाललंय सर. अरे वा. हे वाटेल ते बोलतंय सर. बरोबर आहे. म्हणजे संसारासाठी मी एवढं करते त्याचं काही नाही यांना. आला चौगुल्यांचा जयवंत वाडकर आला. साडी घातलेला ममतातीच आला. माय हो मर्द टांगेवाला. चिडवा म्हणजे काय? इमोशनल झाली की कुठून येतो हा सूर? अरे पण आम्हाला तुम्ही असताना 80 लाख कसे मिळतील याचा जरा अरे विचार करा. नाही मिळणार तर नाही मिळणार सांगतो तर. अरे पॉलिसी धारक मेल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत तुम्हाला. अरे पण तुम्हाला खरं मरायचंच नाहीये बाबा. खोटं कसं मरता? मग तेच तर खोटं मरायचंय. फक्त तुमच्या मरणाचं कारण जे आहे ना ते नॅचरल आणि असं रिअल वाटलं पाहिजे पोलिसांना. नका भानगड बेकायदेशीर आहे. थांबा मला विचार करू द्या. कुठलं कारण खरं वाटेल ओंक्या? आई बाबांनी त्यांचंच बोगद्याचं स्किट बघितलं आणि ते गेले. आठवण नाही करून द्यायची अशा गोष्टींची. मला रात्री झोप नाही लागत. खरं वाटेल. नको त्यांना नाही आवडत ना आठवण करून दिलेली. नको सारखी आठवण करून देऊ. आई डन झालंय. काय? आई डन झालंय. थांब ते मरणाबिरणाचं कारण आपण शोधूच. पुढचा प्लॅन माझा डन झालाय. काय? हेलो बादशाह 40 कैसन भाई मैं बोल रहा. अरे कोमल का माल. कोमल का माल अशी ओळख आहे आपल्या पोराची. भाई अरे नाचने वाली का नाचने वाला. समझा क्या? सुन ना भाई सुन ना एक काम है अपना. मेरा पापा है ना उसको डोंकी करने का. डोंकी कुठला? मला गाढव करायचंय तुला. डंकी असा शब्द आहे. हो थांबा ना जरा. हाँ वो डंकी हाँ वो सॉरी वो हाँ दूसरे देश में मॉरिशियस. हाँ कौन से रूट से? हाँ इजिप्ट से भेजना. पागल आहे इकडे. ए माँ से बात कर. हॅलो बादशाह 40. नहीं आए. अरे लालबाग की छावी बोल रही है. हाँ आता कैसा पहचाना? काय झाली तू? ओळख आहे तुझी लालबागची छावी? असं तुला ओळखायचंय पूर्वी? लग्नाच्या वेळेला सांगितलं नाहीस तुम्हाला हे? अच्छा 1 मिनिट क्या?
भाऊजी को वो लामचा इजिप्ट का रूट से भेजेगा वारे वा बांग्लादेश का रूट खोल बांग्लादेश का रूट खोल मुझे नहीं चाहिए ये सब हा आम्ही काय करू माहितीये सगळ्यांनी ऐका हा आता ए तू सुन रे आपण काय करायचं स्मशानात ना त्या तिरडीच्या खाली एक भुयारी मार्ग बांधायचा आणि स्मशानाच्या तो बाहेर पडेल जमेल हो क्या जमला दत्तूला मी सांगतो तो करेल. नाही मी नाही स्मशानात झोपणार. तू सुन नाही इनको ध्यान मत दे तू हा हे बघ काय करायचं माहितीये तिथून ते सुन रहा है ना हाँ तिथून बाहेर निघाले ना की तुझी जिम्मेदारी संपली सुन अभी ठीक से सुन मैं जो बताती है लिख के ले हाँ उसको हाँ ठीक है पहिले जायचं बांगलादेश बॉर्डरला तिथे एक रेड कंटेनर येईल त्याच्यावर बी लिहिला असेल कशाचा बी बाबा हा. खूपच फालतू बाबाचा बी असेल त्या कंटेनर मध्ये बाबांना चढवायचं आणि मग 27 दिवस त्यातून प्रवास करायचा लागलं काय 27 दिवस मी कशाला प्रवास करू गप्प बसून 27 दिवस प्रवास करून तुम्ही कुठे पोहोचणार अफगाण बॉर्डरला तिथे पोहोचलात की तुम्हाला लाला भेटेल सुन वो लाला को बोल छावी का कबूतर है लालाला पण माहितीये ही छावी येते आई सुन वो देगा एक घोड्यांचा ट्रक देईल तुला तो त्याच्यामध्ये यांना चढवायचं घोडा बनून 48 दिवस त्यातून प्रवास करायचा आहे अरे नाही पकडले जाणार ते एक घोड्याचा आवाज काढा अरे मी कशाला कडू घोडा काढा ना रियल घोडा मी घाबरेगा हा एक मिनिट कुमार सनचा कशाला पाहिजे मला काहीतरी मिमिक्री करायला लावते अरे ऐसा ही सुनाया हाँ उधर से तू पहुंचेगा किधर वो घोड़ा का ट्रक में से तू पहुंचेगा टर्की उधर से तुम जाएगा मोरक्को कैसे जाएगा बोट से हाँ सोपा है वो मोरक्को पहुंचने के बाद एक आदमी एक शहामृग लेके आएगा आता शहामृगावर हळूच बसायचं त्या शहामृगाला कळलंही नाही पाहिजे कळलं ना शहामृगावरनं 100 दिवस प्रवास करायचा आहे कळलं 100 दिवस एवढंच करायचं मी 100 त्याला कळू द्यायचं नाही 100 दिवसांनी तुम्ही पोचाल साऊथ आफ्रिकेत तिथे मान खाली घालून चालायला लागायचं इकडे तिकडे बघायचं नाही तुमचा स्वभाव मला माहितीये म्हणून सांगतेय मी ए हा बघ हत्ती बघ ए हा बघ झेब्रा बघ हे सगळं करायचं नाही हत्ती बघताना कोण भांगडा करतं ग मी कधी केलाय राणीच्या बागेत गेलो तर झेब्रा बघ असं कोणी केलंय मी कधी केलंय का अरे समजून भाव वाटेल ते बोलते ही बाई तुम्ही करू शकता मान खाली घालून सरळ सरळ मान खाली घालून चालत राहायचं तुम्ही मग पोचलात मोरी मसाला बघा एवढं जग फिरून मॉरिशसला पोहोचलोच नाही मोरी मासा मॉरिशस असा शब्द आहे मॉरिशस तो हिला बोलता येत नाही आणि मला तिकडे पाठवते एक मिनिट हा जो इकडे ये हा जो सगळा रूट आहे इथून तिथे जायचं मग तो लाला भेटणार मग तू ह्याच्यावर बसायचं झेब्रा बिब्रा हे सगळं तुला कसं माहिती रस्त्यातून येता जाता कानावर पडतं ना आज मला तो रस्ता बघायचाच आहे ज्या रस्त्यावर ही सगळी माहिती मिळते चल काय स्किट गेलं खड्ड्यात ते पुढच्या आठवड्यात करू आज मला बघायचंच आहे चल क्या बात दणदणीत परफॉर्मन्स बघा तुमचा हा खुफिया मार्ग आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय सई छावा परफॉर्मन्स होता एकदम समीरदा मला एक गोष्ट खूप आवडते की आपल्या चुका त्याच्यावरती विनोद करण्यासाठी खूप मोठं मन लागतं ते तुझं आहे आणि एक रियालिटी चेक पण तू सगळ्यांना त्या निमित्ताने देत राहतोस ही खूप चांगली गोष्ट आहे ईशा मला तुझ्या कॅरेक्टरची एक गोष्ट खूप आवडते की रियालिटी इमॅजिनेशन ह्या सर्वत्र ह्या कॅरेक्टरचा हा प्रवास असतो आणि मला असं वाटतं की लेखकासाठी ही पर्वणी आहे की म्हणजे त्याला काही डायमेन्शनचं काही लिमिटच नाही आहे इतकं सुंदर त्याचा फ्री फ्लो ठेवला आहे ती गोष्ट मला खूप आवडते राऊत ॲज युजल मस्त म्हणजे मला असं वाटतं की घरी दिलेले त्रास ते तू आठवून हे साकारतोस का हे तुझ्या अंगीच आहे मला माहित नाही पण इट लुक्स व्हेरी रिअल मजा आली आणि आता विचारूया मामांना परफॉर्मन्स कसा वाटलाय अशोक मामा अशी ही फॅमिली कुठे असते मला जरा सांगाल का प्लीज गँग घेऊन जाईन म्हणतो त्यांना मारायला अरे काय याला काय इमॅजिनेशन म्हणतात केवढं इमॅजिनेशन वा फारच छान परफॉर्मन्स तर काय बघायलाच नको एक मोठा रिॲक्टर आहे तुमच्याकडे रिॲक्टर असल्यामुळे करणाऱ्याचा बाकीच्या करणाऱ्यांचा फार फायदा होतोय
कारण कुठली ॲक्शन ही रिॲक्शनशिवाय कम्प्लीट होऊच शकत नाही. तुम्ही एकमेकांना रिॲक्ट पण छान करता आणि तुम्ही बोलताही छान. एकंदर तुमचा परफॉर्मन्स फार छान आहे. इमॅजिन करायला गेलो तर डोकं फिरवतो, पण छान आहे. थँक्यू सो मच मामा. मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे बैठकीची लावणी. चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याची अदाकारी अनुभवण्यासाठी, आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या अतरंगी विरोधवीरांना. चला चला. कुठं इकडे इकडं. ए यत्नाबाई चोळकर, गोडबंदरकर यांची बैठक फायनल जायले ना. फायनल करून जायचं. ऐक ना काही करायचं मला सुचत नाही. बसा बसा. तू एक काम कर, बोलाव तिला. बोलावतो की. अरे तुम्ही लगा लय खळीला आल्या करू नका हो. आल्या का बोलावतो बाई. अरे हो चेतना बाई. कोण आलंय बघा की. कोण आलंय? बाटलीतला सोडा आलाय. सरपंच आले सरपंच. बाई राम राम राम. बाई नमस्कार. नमस्कार. गावचे सरपंच आहेत अण्णासाहेब कदम. आमच्या जत्रेला ह्या वर्षी तुमचा प्रोग्राम ठेवायचा आहे. आता एखादं दाखवा की शॅम्पल. शॅम्पल होऊन जात. शॅम्पल. अरे हो बाई 50,000 ऍडव्हान्स तयारच आहे. शॅम्पल हा शॅम्पल आवडलं की नाही प्रोग्राम फिक्स. आता दाखवते. एक मिनिट थांबा, माझं पैसे दे. हे काय कसलं पाहुणं आल्यात इथं. पैसा कसला पैसा? मला माझं पैसे पाहिजेत ना. तुझं कसलं पैसा र? तुझं कसलं पैसे म्हणजे? ते जे आले होते पाहुणे ते मला म्हणले अर्धे पैसे माझे आहेत म्हणून मला पैसे कसं पाहिजे. काय? माझ्या अदाकारीवर उडवलेला पैसा आणि तुला कशाला पाहिजेत? तू काय सांगतीस ग मला? मी खरा लावणीचा स्टार्टर आहे. मी स्टार्ट मला शिवाय लावणी चालूच होत नाही, माहितीये ना. आता बाबा फक्त स्टार्टर आहेस. मेन कोर्स तर मी आहे. तुझ्याकडे कोण बघत होतं? ते पैसे माझे आहेत, अर्ध मला माझं पैसे पाहिजे. माझ्या अदाकारीवर उडवलेला पैसा तुला नाही मिळणार. का नाही मी येणार? कोण उडवतंय तुझ्यावर पैसा? कोण उडवतंय? हा तिथं बसले होते ना सागडे सरकार. कोण? सागडे सरकार. तर ते मला म्हणले दाद्या काय म्हणले? दाद्या. दाद्या म्हणले? एकमेव माणूस आहे जो मला दाद्या म्हणतो. ते मला म्हणले हे सगळे पैसे चेतनाचे नाहीयेत, अर्धे पैसे तुझे आहेत म्हणून मला माझं पैसे पाहिजेत. मला माझं पैसे दे. गप्प बस का मुर्द्या. तुझ्याकडे कोणी बघतं तरी का? कोण बघतं? हा त्यांचं सोड. त्यांच्या बाजूला जे मोठे सरकार बसले होते ना. कोण मोठं सरकार? ओ ओ खट्याळ मिश्किल रुबाबदार टकमक माझ्याकडेच बघत होती. तुझा डान्स चालू होता इकडं, पण सगळं लक्ष माझ्याकडे खेळलं होतं त्यांचं. असं मला माझं पैसे पाहिजेत. माझे अर्धे पैसे द्यायचे. तू तुझ्याकडे बघत असताना त्यांच्या हातात चण होतं काय रे? होत लय उडू नकोस. होत तुझ्याकडे नाही, चण्याकडे लक्ष असतं त्यांचं. कळलं काय शेंगदानिया? ए चेतू तू अशी ऐकणार नाही. सदा थांब सांगतेस तुला. आके ए आके याचे तुला सांग की आके सांगतो.
अरे काय झालं आकाबाई हा आकाबाई नमस्कार. नमस्कार. कोण आले बघितलं का? कोण आलंय? सरपंच आहेत आमच्या गावचे अण्णासाहेब कदम. नमस्कार नमस्कार लय मोठा माणूस आहे. ओळखत नाही. नमस्कार. लय मोठा माणूस आहे ह्यो. ह्यांचं म्हणजे 400 एकरा ऊस आहे, 300 एकरा चवळी आहे, 200 एकरा भुईमुंग आहे आणि 100 एकरा मुळ 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 मुळ्यामध्ये गाजरामध्ये मुळ. लय खतरनाक माणूस आहे. जमिनीत पार खोलवर रुतलेला आहे. ते नको सांग महत्व. काय झालंय ह्या वर्षी आमची जत्रा आहे की नाही, तुमच्या पार्टीचा प्रोग्राम फिक्स करायचं ठरतंय. तर म्हणलं एखादं सॅम्पल झालं असतं की नाही, 50,000 ऍडव्हान्स तयारच आहे की. किती किती आहे? 50,000 ऍडव्हान्स तयार आहे. बसा पाहुणा बसा. बसा. ऐच्यात ना सुरू कर. शॅम्पल दाखव. शॅम्पल सुरू कर. मी नाही नाचणार. काय? मी नाचणार नाही. बघ कशी बोलते उलट. का ग? माझ्यावर उडवलेले पैसे यो ढापतोय मी कशाला नाचू? खोटं बोलते अक्का. मला 1 रुपया दिला ती नाही. तू खोटं का सांगतेस अक्काला? काय खोटं सांगितलं मी? तू नाही घेतले माझे पैसे? मी कधी पैसे घेतलं का तुझं? गप्पा बसतो काय? कसं उलट? भरल्या फडात काय भांडण करताय रे? तिला सांग की अक्के. ये नाच ना ग चेते. मी नाचणार नाही. नाचणार नाहीस? कळलं का अक्के? हिला काय वाटतं माहितीये काय? हा अक्का फड फक्त हिच्या जीवावर उभा राहिलाय म्हणून. का ग? माजली का? हा? माजलीस वय? पटकन नाचून दाखव चल. मी नाचणार नाही तर बघ कशी बोलते उलट तुला. आला बघायला इथं लोक येतात माझ्या जीवावर फड चालतोय. तुझ्या जीवावर फड चालतोय. तर? माझ्या दादांनी यो फड उभा केला ना, आता सांगतेस वय तुझ्या जीवावर फड चालतोय. के तुझ्या जीवावर तर तुझा जीव पण चालत नाही आता. बोलतेस अक्काला? माझा जीव चालत नाही. मी आता जर गावात उभी हा, आता नाही होत जर उभी राहिली ना अख्ख्या गावाला आग लागल माहितीये. तर आग लागल म्हणे. मला गरजच नाही तुझ्या फडात नाचायची. माझा स्वतःचा फड काढीन मी. का ग? स्वतःचा फड तयार करणार वय? एवढं असल्यापासून तुला आणली होती. काय झालं? अरे नळावर आलोय तो फडावर आलोय. नळावरची भांडे करतात ती त्यातलं फडावर. अरे बाई बाई अरे कशाला एवढं थळीला येत आहे अण्णा? बाई अरे आपल्या पंचायतीत काय कमी भांडणं असते ती का? ऐका ना जरा श्वासा की. सावत्या ऐका ना आपण प्रोग्राम फिक्स करायला आलोय की हा, नाही? हा. मग जरा बसा. अक्का त्यांची आता बघायची मला. अय, चेते. होऊन जाऊन द्या. हळू. चेते. जाऊन द्या. तुला फायनल मध्ये विचारते नाचणार आहेस का नाही? मी नाचणार नाही. बघू माझ्याशिवाय तुझा फड कसा रंगतो ते. तुझ्याशिवाय हा अगं तुला लय हायत पर्याय. अय बताशा तर शॅम्पल दाखव. मी हा? बताशाचं संपल नको. नाही हो, या बाईपेक्षा बताशा आमचं लय झग नाचतोय. एकदा बघून तर घ्या अरे शॅम्पल. डान्स बघायचंच नाही मला. डान्स अरे बघायचं. असू द्या की अण्णा, असू द्या की. तुम्हाला काय करायची? तुम्ही माझ्या घ्या की. या बत्ताशानं लय लोकांच्या गाठी फोडले द्या. ओ छोटे सरकार, एकदा आता बघा तर. नाही नको 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 नको. खूप बघायची वाचायला येतात. किती दुखतंय. असं काय करता? नाही, नाही, तुम्ही ऐका. प्लीज एकदा आता बघा ना. नाही, नाही, ऐका ना. बघा ना माझी आता. ठीक आहे, चल. बघितलंस का चेतना? मला लगेच बक्षिसी पण मिळाली. ही तुला बक्षिसी खाली जाऊन दाढी करायला दिले. कानशिनी गाल घालतात बछड्या, असा गाल घालतात. नाही 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 पाहुणं. अहो पाहुणं बघा तरी दाढीवाली नाचणारी कशी नाचते बघा. आता दाखवतोच मी कशी नाचे ना. आता दाखवतोच बघा. काय केलं? काय रे? काय रे? तिच्या आईला लहान पोराला भरडी भरवतात तसं भरवलं वाचाऱ्यांनी. असा हिला भरवतात. शांत व्हा, शांत व्हा. काय झालं? पण मजा आली की नाही? अरे कसली मजा. मला ही नकोय मजा. मला खरी आदा त्या बाईंची बघायची. चेतनाबाई, चोलकर, घोडबंदरकर बाईंची आदा बघायची. बसा. अहो सरकार, तिची लावणी म्हणजे एकदम मचूळ आहे, मचूळ. माझी लावणी म्हणजे एकदम शेजवान आहे. हे शेजवान नको मला. मला मचूल चालत. चालेल मचूल. बाई काही 100 जणांना पुढे नाचते ते हो. त्यांचा डान्स बघणं म्हणजे नशीबवानाचं काम आहे. मी नशीबवान नाही वाचाऱ्या.
मी नशिबान नाही, मला ह्याची आदा नाहीच बघायची, मला बाईची आदा बघायची. पाहू ना तुम्हाला बाईची आता बघायची बाईची आदा बघायची. ही बाई इथं बसली आहे ना, कुठे? ह्या बाईची आता बघा तुम्ही आता. अगं अक्के, ए अक्के, अगं तू बाई आहेस पण म्हातारी आहेस की. ह्या म्हाताऱ्या बाईनं जवानीत किती जणांना झुलवलंय ते विचारायच्या बापाला. अण्णा काय ताते इकडे झुलायचे का? हा म्हणजे मला बोलले मी भजनाला जातो, उशीर का झाला विचारत म्हणजे आज भजन लई रंगलं, इकडे यायचे ते. आता मलाच विचारायला का इकडे यायचे का, इथंच यायचे? मला काहीच माहित नाही ना त्यातलं. बसा पाहू ना, बसा बसा तुम्ही. बसा बसा बसा. काय अण्णा कसं आहे? अरे कसं आहे काय कसं आहे? नाचते कमी दम जास्त लागतोय तिला. अक्का लगा आजचा बुलडोजर लोणावळा घाटात गेला असता. अरे हा आता डान्स असतो काय अक्का, आता डान्स काय केलं हो ही? ती हाय घेतली हो, ती हाय घेतली अहो होती. नुसतं पत्त पिसलं का तू वाटलं? जोकर टाका की. डोकर टाकणार मेन डान्स येऊ द्या. फायनल मध्ये. मेन हा होऊन द्या. अरे ॲम्ब्युलन्स बोलाव, ॲम्ब्युलन्स बोलाव. अँब्युलन्सची गरज नाही. अक्का अजून जिवंत आहे. अरे वाजव रे. अरे ही बघितलं का कसला डान्स आहे? बाप जन्मातला का असला झोपेल डान्स बघितला नसेल. तुम्ही झोपेल डान्स बघितलाच नसेल. ह्या वर्षी जत्राला हे झोपेल डान्स फिक्स. अजिबात नाही जास्त काही नाही. ही आली तरच मी पैका देणार, नाही तर मी चाललो. थांबा बाई, बाई तुम्ही चालू ठेवा डान्स. ह्यो डान्स फिक्स आहे. वाजवा रे. बहारदार 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 परफॉर्मन्स. वने तू तिकडून येऊन स्लाइड झालीस ना, तू एकटीने आम्ही सगळेजण पडलो तिकडे. क्या बात परफॉर्मन्स, एकदम कडक, मजा आ गया. बघा हास्यरसिक काय म्हणतात, त्यांना फडावरची आणि नळावरची एकत्रितरित्या झालेली भांडणं कशी वाटलीत? येस प्रसाद दा. बहारदार, अत्यंत रंजक परफॉर्मन्स होता. फार फार गोड कॉन्सेप्ट होती, फार गोड सादरीकरण होतं. अरुण, बारीक बारीक जागा असतात तुझ्या, पण त्या हिलेरियस असतात. म्हणजे तू शेवटी जसा लोळलायस तसं हे अख्खं स्किट बघताना अख्खा महाराष्ट्र लोळला असेल याची मला खात्री आहे. वा वा वा. आणि ही तुझी जी उडी होती ना वनिता शेवटची, ओ हो हो, क्या बात आहे. छप्पर तोड परफॉर्मन्स. सावत्या मस्त मजा आली. चेतू फार गोड दिसतेस, फार मस्त नाचलीस पण सुरुवातीला. वनिता तुझं कौतुक अशासाठी की काहीच दिवसांपूर्वी लावणीच्याच गेटअपमध्ये तू एक धुमाकूळ घातला होतास उत्तम नाचून, आणि आज तू नाचता येत नाहीस असं पण दाखवलं. हे फार अवघड आहे. आणि एकदाही तुझं ते वयाचं बेरिंग सुटलं नाही याचं फार कौतुक वाटलं मला. अवघड होतं पण जिकिरीचं होतं, पण तू फार उत्तम पेललंस, ते मजा आली. बने, महाराष्ट्राचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतोय, ओक तुमच्याकडे बघत होते. ते कलेचा आनंद घ्यायला. बाकी मी सरळ मार्गी माणूस आहे. छान बने, मजा आली मजा आली.
मंडळी. हॅवॉक परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुम्ही खूप गोष्टी म्हणजे एवढं कन्व्हिक्शनपेक्षा तुम्हाला जे होत असतं ना, म्हणजे कॅरेक्टरला जे होत असतं ते खरंच होतं असं वाटतं. यू आर अमेझिंग. म्हणजे आज वेडे झालो आम्ही. वनिताची उडी तर अप्रतिम होतीच, पण त्या उडीवर तुम्ही लिटरली असे म्हणजे तुम्ही असे बाउन्स होऊन हे तुमच्या वयाला तुम्ही अटेम्प्ट सुद्धा करता इज कमेंडेबल. म्हणजे मला या पिढीला सांगावंसं वाटेल की मला म्हातारा कसं व्हायचं, तर ह्या माणसासारखं म्हातारा व्हायचं मनाने आणि शरीराने. म्हणजे तुमच्यातली एनर्जी, तुम्ही ब्लेस्ड आहात आणि ती तुम्ही टिकवा. आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अरुण दादा. म्हणजे तुम्ही खाल्लात खरंच, म्हणजे तुम्ही खाल्ला परफॉर्मन्स. बाकी सगळ्यांचे पण कडक परफॉर्मन्सेस. फार मजा आली गाईज. मला ह्याचा पुढचा पार्ट बघायला नक्की आवडेल की कोण जातं गावात, ह्या बाई जातात का ह्या बाई जातात. आम्ही खूप उत्सुक आहोत. प्लीज दुसरा पार्ट याचा प्लीज घेऊन या. मंडळी, शाळेचे शिक्षक, कॉलेजचे प्रोफेसर आणि ऑफिसचे बॉस यांना कधीच घरी आणू नये, कारण त्यामुळे नंतर काय काय बिंग फुटतील काहीच सांगता येत नाही. तर मंडळी, घडू नये तेच घडल्यामुळे बघूया या घरात आता नेमकं काय काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, भांडूचा शशी कपूर निखिल बने आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बाबा, दरवाजा उघडा, कचरेवाला आला असेल. 11 वाजता कचरावाला येतो, लॉन्ड्रीवाला आला असेल. अरे बाबा, हो रे बाबा, आलो, थांब. अरे रामचरण भैया, क्या दाढ़ी वाड़ी निकल एकदम मुंडवा हो गया एकदम. हाँ, ऐसा दिख रहा है तू. अरे 2 साड़ी है, 4 शर्ट है और वो 2 लहंगा रहेगा. ठीक से धोना, नहीं तो पैसा नहीं मिलेगा. और ये दाढ़ी बड़ा, वो मुंडवा अच्छा नहीं लगता है तुम. हाँ, चलो चलो निकलो निकलो. उघड रे. उघडा बाबा, उघडा. मी आता उघडलंय, मी नाही उघडणार. उघडा, मी अभ्यास करतो. काय माहिती दार उघडा नाही का, ते उघडायला पाहिजे. नको ते बसले तिथं ठेवल्यासारखं. जयराम. जयराम. सर, सर तुम्ही हातात का, या ना सर. येऊ हे हातात काय पकडलंय सर? हे मला हा गडी आला तुमच्या घरातला आणि त्याने हे कपडे दिले. सॉरी सर, द्या ना. नो प्रॉब्लेम. अरे रामचरण, काय पहिला बोला, ये मुंडवा लग रहा है तुम, काय को आहे अंदर. माझ्या ऑफिस मधले बॉस आहेत ते. कोण हे बॉस आहेत? हॅलो. सॉरी आय एम सो सॉरी. मला वाटलं तो आमचा रामचरण भैया आला, लॉन्ड्रीवाला. नाही, कपडे तरी बघा माझे. कोट घातलाय, पॅन्ट घातली. नाही, आमचा भैया पण कधी कधी कोट घालून येतो. मागचे माझे कपडे द्यायला आला, माझाच कोट घालून आला. असा अंगावरचं काढून दिला. सॉरी सर, सॉरी. सर या ना, बसा. हे इथेच टाकशील. प्लीज राहू दे. ओके. बरं काढले तर हा ठीक आहे. या, बसा ना सर. येस. हॅलो. हॅलो, नमस्ते. सॉरी, नमस्ते. येस, हॅलो. वा. अचानक कसे आलात सर? अचानक म्हणजे असंच काय झालं, मी बाजूलाच आलो होतो. म्हटलं तुम्ही इथेच राहता, आठवलं मला पटकन. एक ओझरती भेट द्यावी म्हणून आलो. बरं केलं. हा. मुलगा तुमचा? हॅलो. हाय. काय नाव काय? माझं नाव निखिल प्रसाद वनिता खरात खांडेकर बने. ओह, गुड. सर, पाया पडतो. अरे नाही, असू दे. सॉरी बाबा. बाप रे. उठ. संस्कारी आहे. नाही, बाबांची शिकवण आहे. बाबा मला नेहमी सांगतात, आपल्यापेक्षा वयोवृद्ध माणसाच्या पाय पडलं पाहिजे. ट्रू. ओय. तुम्ही का पाया पडताय? मी तुमच्यापेक्षा वयोवृद्ध नाहीये. आय एम जस्ट यंग बॉय. तसे रोल का देत नाहीत?
That's fine, that's fine. सॉरी सर तो असं मध्ये नाही नाही that's fine, that's fine. सर, बसा ना. Yes, yes. ओळख करून झाली आहे तरी परत ओळख करून देते. माझा मुलगा हे आमचे हे आमचे हे बॉस आमचे. ओ हे बॉस मला सांगतो सर, वनिता नेहमी तुमच्याबद्दल बोलत असते. हो हो. काय काय बोलता काय माझ्याविषयी? नसेल होत माझ्याविषयी इतकं बोलणं. नाही 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 नाही, असं नाही बोलते वनिता. बोलते बोलते चहा टाकू सर? चहा टाकते. नाही बोलायचं नाही बोलायचं. चहा नाही बोलायचं नाही. मी बोललोच नाही. नाही तसं नाही, तुम्ही बोलणार मग मी बोलणार नाही घ्या ना, मग तुम्ही बोलणार ना. मी नाही बोलायचं. एक काम करा, बॉस एम्प्लॉई तुम्ही बोलत बसा, मी घेऊन येतो. घर छान ठेवलंय. आई हा नाही त्या आहेतच मिसेस खरात. त्यांच्याविषयी मी काय बोलणार, ऑफिसमध्ये पण त्या फार कामसू वृत्तीनेच काम करत असतात. सतत काही ना काहीतरी हे कर ते कर. गुड गुड गुड, छान ठेवलंय घर. आई हो हो. चायवाला एक मिनिट हा सर. एक मिनिट. अरे अरे हळू ओय, ओय, त्यांच्या घ्या ना सर, घ्या. गुड. म्हणजे हे खरं तर असं फार सोपं होतं. सर चहा म्हणजे चहा नॉर्मल आहे, रेग्युलर आहे, स्पेशल कपातून दिलाय. हो. माझ्या बायकोने माझ्यासाठी उटीवरून आणला होता. स्पेशल कप आहे सर. हा कप कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो. उटीवरून आणलाय हिने, माझ्यासाठी आणलाय. मिसेस खरात, हो आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा एक असा कप आहे ना? हो का सर? हो का काय हो का? मी नाही का तुम्हाला म्हणालो होतो की या कप मधून फक्त वरिष्ठांना कॉफी द्यायची. हो तुम्ही म्हणालात तो कप फुटला. तो फुटला ना सर. हा वेगळा आहे वेगळा. नाही, हा तसंच आहे. नाही हा वेगळा आहे सर, हा उटीवरून आणलाय. नाही नाही, मी जो कप आणला होता तो इटलीवर एक नाही हा लिहिलंय खाली काय मेड इन इटली. नाही सर, बघू इटली कुठे. हे काय सर, उटी आहे, ITLY उटी. वाचताय ना तरी कसे चुकताय? ITALY हे इटलीचं स्पेलिंग आहे. उटीचं स्पेलिंग वेगळं आहे. OOTY. ओ आई वाय. काय बोलतायत? हा कप उटीवर ना आणलाय तुम्ही मिसेस खरात? कधी गेला होता तुम्ही उटीला? ही गेली होती. कधी मागच्या ही नाही गेली होती. एक्झॅक्टली. त्या कधी उटीला गेल्याच नाहीयेत. त्या रोज ऑफिसला येतात. आणि हा कप माझ्या टेबलवरचा आहे. हा मी आणि आमचे वरिष्ठ वापरतो. हा तो कप आहे. नाही सर. घरी आहे तुमच्या? हो सर, त्याचं काय झालं ना, ते ऑफिस मधून निघताना खूप घाई असते, ट्रेन पकडायची असते, तर मी असं सगळं टेबलावरचं सामान बॅगेत भरते आणि असं घेऊन असं चालू पडते ना, तर ते निघून जातं. या परत ऍक्च्युली खरं आहे सर. नाही ती सांगते ते खरंच आहे. म्हणजे ऑफिस आणि घर सांभाळताना ना तिची एकदम तारांबळ उडते सर. म्हणजे त्या ह्याच्यात दोन्ही एकत्र सांभाळणं खायचं काम नाही ना. बरोबर, मी समजूच शकतो. नाही काय ना, गडबडीत आपण ऑफिस मधल्या सगळ्या वस्तू घरी आणल्या समजू शकतो, पण त्या वस्तू घरीच राहिल्या गडबड वाटते. जरा गडबड वाटते ना. नाही मी सर उद्या आणायलाच हवा. जर तुम्ही हा कप उद्या नाही आणलात तर मी तुम्हाला एक मेमो देईन आणि त्यासोबत या कपचा फोटो पाठव. सॉरी सर, नाही असं नाही होणार. बाबा मगाचपासून हे सोडवतो पण मला कळत नाही. प्लीज मला मदत कर. नाही कसं सोडवायचं? अरे बाळा, एक मिनिट. काय पेन बघू जरा. पेन बघू. आवडला ना? माझा पण आवडता पेन आहे. हे माझंच पेन आहे. नाही सर, मला माझ्या आईने गिफ्ट दिले ते. हे गिफ्ट नाही, हे माझं डायमंड आहे याच्यावर. हा, हे माझं पेन आहे. नाही नाही नाही, मला आई नेहमी म्हणते तू हिऱ्यासारखा आहेस, म्हणून तो तसा आणलाय. ती सजेस्टिव्ह विचार करते नेहमी. हिरा लावलेला. तू बाळा, हे सजेशन, हे लॉजिक तू बाळा. हा डायमंड माझ्या पेनवर खास असतो. हे पेन माझं आहे ना मिस वनिता. याच्यावर हे काय लिहिलेलं आहे? पी. हा, माझ्यासाठी आहे ते. आई मला नेहमी म्हणते पडो.
पडेगा इंडिया, तुम्ही बडेगा इंडिया. इंडिया आहेस तू, इंडिया आहेस. पी म्हणजे पढो बेटा असं आहे. हा, हे पेन माझं आहे ना मिस वनिता? काय आहे हे? आय एम सो सॉरी बाळा, मला हे बोलायचं नाहीये, पण तुझी आई ढापू आहे. नाही सर, नाही सर, नाही हो सर. मिसेस खराब तुम्ही ठापू आहात. नाही सर, माझ्या मुलासमोर असं नका म्हणून सर. ते असं नको म्हणून. बॅगेत गडबडीत भरलं ही जातं. कुठली गडबड आहे तुमची जी सगळं आणते घरी? ही कुठली गडबड आहे? ट्रेन असते ना सर. ट्रेन असते म्हणून तुम्ही कप आणाल, पेन आणाल. सॉरी सर. कप आणाल, पेन नाही सर. हा पेन मला पाहिजे. उद्याच ठेवला मी हा पेन, मी माझ्याकडे Yes, ठेवला. अजून काही आहे? नाही. गुड गुड. थँक्यू सर ऐका ना सर, म्हणजे आता ह्याच्यावर रागवू नका, मी तुमच्या पाया पडतो सर. माझ्या बायकोला माफ करा. वाटलं सर तुम्ही एक काम करा, ही चप्पल घ्या, माझं कानपाड फोडा, पण ऐका मी हे करू नका प्लीज. प्लीज सर, प्लीज सर, मी पाया पडतो तुमच्या. चप्पल द्या. चप्पल द्या सर. खरंच मारताय? चप्पल द्या सर. मारू नका, मी आपला चप्पल द्या. बोलायचं म्हणून बोललो सर. ही चप्पल सुद्धा ओळखीची वाटतेय मला. सर नाही या सर, आता हे बोलू नका, ही चप्पल तुमची आहे. म्हणू नका काय, माझी चप्पल आहे ही जी चप्पल आहे ती मी आणली आहे बँगलोर वरून. तिथली एक कंपनी आहे जी माझ्यासाठी अशा चपला बनवते. 1 महिना झालं ही चप्पल ऑफिस मधून गायब आहे. मिसेस खरात, मी तुम्हाला विचारलं माझी चप्पल कुठे आहे, तुम्ही मला काय सांगितलं? सर एक बोका आला, त्याने एक चप्पल उचलली आणि पळत होता, म्हणून त्याला अडवायला मी दुसरी चप्पल फेकली, तर तो 2 चप्पला घेऊन गेला. तरी त्यांनी विनोद केला. मला सांगितलं बोक्याला 4 पाय, चप्पल तर 2, आता काय करेल, असं नाचून दाखवलं मला. वाईट विनोद सर, या विनोदाला काही अर्थच नाही. एक्झॅक्टली, पण त्यांच्या कारणाला होता. ती चप्पल बोक्याने नव्हती नेली, एका रानमांजरीने चोरली होती. ही चप्पल माझी आहे. याच्यावर ना पी सुद्धा लिहिलाय. नाही सर, ते पी पी वेगळा संदेश आहे. पी माने पैनो. ऐसा है वो सर. पहनोगे इंडिया तो चलोगे इंडिया. हे कुठलं आहे? ठीक आहे, पडोगे इंडिया तो पडोगे इंडिया, ठीक आहे. पडोगे इंडिया तो चलोगे इंडिया काय आहे? हा? काय आहे? माझी चप्पल आहे. ते पी जे आहे ते माझ्या नावाचं इनिशियल आहे. ही चप्पल मी टॉयलेटला वापरतो, ती पण चोरून आणली तुम्ही. सर ते निघताना गडबडीत अरे ही कुठली गडबड आहे? मला एकदा ही गडबड करून दाखवा पटकन, जी इथून सुरू होते आणि इथपर्यंत जाते. ही कुठली गडबड आहे? ही ए अरे ए, हा माझ्या रॉकीचा आवाज आहे. नाही हा माझ्या रॉकीचा आवाज आहे. नाही सर. माझा कुत्रा रॉकी, त्याचा आवाज आहे हा. नाही सर. रॉकी रे, आमचा आहे कुत्रा तो, बबन. बबन? बबन मिस वनिता, तुम्हाला माहिती आहे काय सर? मागच्या आठवड्यात माझ्या घरी पार्टी होती, त्या दिवशीपासनं माझा कुत्रा रॉकी गायब आहे. हो का सर? सर, एक वेगळा स्वर हा प्रश्न विचारता ना. तुम्हाला आठवत नाही ती पार्टी, ज्या पार्टीत 12:30 वाजता यजमान स्वतः तुम्हाला सांगत होते, त्यांना पाठवा ना, सांगू द्या ना त्यांना. ती पार्टी आठवत नाही तुम्हाला, ज्या पार्टीत तुम्ही स्वतः एक सरबताचा ग्लास खळकन फोडला होता. ती पार्टी आठवत नाही तुम्हाला? आठवली ती पार्टी? त्या पार्टीपासून माझा कुत्रा रॉकी गायब आहे. तो कुठे आहे? रॉकी सर तो बबन आहे सर आमचा. बबन? रॉट व्हीलर जातीचा कुत्रा आहे, त्याचं नाव बबन ठेवाल तुम्ही? तो माझा रॉकी आहे. रॉकी बघितलं बबन? रॉकी 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 ए रॉकी रॉकी ए रॉकी, हा माझा ए रॉकी, हा माझा रॉकी आहे. रॉकी रॉकी. सर रॉकीची पावडर लागली इथे. सर हा नाहीये तुमचा रॉकी. हा माझा रॉकी आहे. इतका अत्यंत बरोबर चुकीचा कुत्रा फक्त माझा रॉकी करतो. सर हा माझा रॉकी. सर सर आमचा बबन आहे तो. ही माती माझ्या घरची आहे, मला कळते. रॉकी सर ऐका माझं. सर खरंच त्याचं खरंच नाव बबन आहे. काय नाव आहे याचं? बबन. रॉकी नाव आहे त्याचं. लंडन वरून आणलाय 17 लाखाला. इंग्लिश शिवाय कळत नाही त्याला. हो रॉकी टेक. मराठी आहे सर.
आठवड्याभरात याला मराठीतला टेक हा विनोद कळलेला आहे. रॉकी टेक ए इकडे ये बाळा, इकडे ये. तुझं भलं मी करीन रॉकी, तू काळजी करू नकोस. चल आपल्या घरी येशील ना रे रॉकी? बाळा तू काळजी करू नको. आता डॅडा आलाय. काय रे बाळा? ए बाळा, बाळा कुठे? ए रॉकी, बबन बबन रॉकी काय झालं? बबन ए रॉकी बाकी काय? बबन 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 रॉकी थोडी लाज बाळगायला हवी होती मिस खरात. थोडी लाज बाळगायला हवी होती. काय काय आपल्या ऑफिस मधला फ्रीज, वॉटर प्युरिफायर सुद्धा आज किचन मध्ये आहे. फ्रीज आणि वॉटर प्युरिफायर आणता तुम्ही ऑफिस मध्ये? ते गडबडीत हे कॅलेंडर सुद्धा ऑफिस मधला आहे मिसेस खरात. हा फ्लॉवर पॉट अरे यार, हा सुद्धा ऑफिस मधला आहे. हे पडदे ऑफिस मधले आहेत. हे सगळं तुम्ही ऑफिस मधलं चोरून आण. ए ए नाही नाही नाही, आता मला कंटाळा आला हे सगळं बघून. माझ्या आजोबांचा फोटो चोरून घरात ठेवलाय तुम्ही. नाही सर, त्याचं काय झालं, आता 3 दिवसांपूर्वी ह्यांचे आजोबा वारले ना, तर त्यांची फोटो फ्रेम बनवायला दिली आहे. मग असं सुतकाचं घर रिकामं बरं नाही दिसत ना, म्हणून ही 3 दिवसासाठी रिप्लेसमेंट म्हणून आणली आहे. मी आणून देईन सर. हे एक्सप्लेनेशन एकदा स्वतःला ऐकवा ना. जरा लाज वाटू द्या तुम्हाला, जराशी लाज वाटू द्या. यांच्या आजोबांना फ्रेम मध्ये यायला वेळ आहे म्हणून तोपर्यंत माझे आजोबा पुजताय. कळतंय का तुम्हाला काय कर? सॉरी सर, सॉरी. एका बाईला संसार करताना किती यातना होतात, मी काय सांगू सर. चपलेने तुडवेन तुमच्या नवऱ्याला. मला का मी काय हिने गेलं मला का काय आवाज लावताय हे? हा? मला का विचारताय? संसाराची उदाहरणं देतायत या मिसेस खरात. फोटो फ्रेमवर चालतो तुमचा संसार? नाही सर. हा? काय काय रॉकी? अरे हा काल नवा आणलेला रिसेप्शन मधला सोफा आहे रे. हा सोफा पण तुम्ही घरी घेऊन आलाय मिसेस खरात. नाही सर, ते मी तुमची कंप्लेंट करणार ते आहे. गडबडीच घेऊन आले. काय कुठली गडबड आहे ही? गडबडीत माणूस एखादी गोष्ट चुकून घरी आणतो, फोन करून टेम्पो बोलवून सामान नाही आणत. ते काय नाही. यू आर फायर्ड. सॉरी सर, रॉकी सर सर चल रॉकी. सर मला आजार आहे सर. कसला आजार? तुला आजार आहे? यांना माहित नाही तुम्हाला आजार आहे ते. नाही, त्यांना पण विसरण्याचा आजार आहे ना सर. मला विसरण्याचा आजार आहे? हो सर. मला नाही विसरण्याचा. त्यांना आठवतही नाहीये की त्यांना विसरण्याचा आजार आहे. त्यांना आहे सर विसरण्याचा आजार आहे. मला हे आहे, तुम्हाला काय आहे? क्लेप्टोमेनिया. तुम्हाला क्लेप्टोमेनिया आहे? मला क्लेप्टोमेनिया नाही, ढापुवनिया झालाय. ढापुवनिया. ते काही नाही. यू आर फायर्ड. रॉकी चल. सॉरी सर. रॉकी चल. बबन जा, बोलवतात तुला. सॉरी रॉकीचा बबन केला तुम्ही. निघा. सॉरी मी निघतो. सॉरी वा वा, चोरीचा मामला कहर होता. खूप मजा आली. वा बघा हा सरसे काय म्हणतायत प्रसादा. वा वा वा, बहारदार. ही माती माझ्या घरची आहे. ही ऍडिशन मस्त होती. वा दादा. वा 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 वा. आणि पावडर लावणारा रॉकी पण मस्त होता. भन्नाट कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त सादर, खूप लाईव्हली परफॉर्मन्स होता. आणि कॅरेक्टर्स पण ही फार अतरंगी होती. ही जी फॅमिली सापडली ही फार भन्नाट फॅमिली आणि पशा मस्त कॅरेक्टर होतं. बने फॅन्टॅस्टिक, मस्त. पहिला जो सहज पंच आला ना तो अफलातून इतका ईज आला ना तो. वा वा, क्या बात. वनिता मस्त मस्त कन्व्हिन्सिंगली प्ले केलंस तू. पृथ्वी तुझं विशेष कौतुक. बऱ्यापैकी तुझ्या वाट्याला बरेचदा अशा प्रकारची स्किट येतात ज्याच्यात तुला शेवटी खूप चिडायचं असतं, पण प्रत्येक वेळेला तू वेगवेगळ्या पद्धतीने चिडतोस, वेगवेगळ्या पद्धतीने तुझा राग व्यक्त करतोस. आणि त्या कॅरेक्टरची डिसेन्सी असेल किंवा त्या कॅरेक्टरचा ॲग्रेसिव्ह त्या कॅरेक्टरचे जे कंगोरे आहेत ते जपून तू या स्टेजवर इतक्या वेळेला राग दाखवलायस की इतके राग संगीतात सुद्धा नसतील. हो 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 हो.
अप्रतिम मस्त कॅरेक्टर प्ले केलंस आणि ती ऐनवेळची ॲडिशन्स पण मस्त होती, मजा आली. सई मॅड परफॉर्मन्स होता. खूप ब्रिलियंट कन्सेप्ट होती. सचिन मोटे सरांची संकल्पना आहे. वने आवाज काय वापरलास, आहा आहा सुंदर. कायम सरप्राईज करतेस वने, मस्त, फार मजा आली. भावा मस्त होता कॅरेक्टर आणि तुम्ही इतके एन्जॉय करताना जेव्हा तेव्हा आम्हाला खूप मजा येते आणि ही फॅमिली पुन्हा बघायला नक्की आवडेल. बन्स आज फारच, आज तुम छा गए हो, आज दिन बने हमारा, मजा आया. पीपी मस्त, मजा आली, मस्त. मंडळी, आगीतून फुफाट्यात पडणं म्हणजे नेमकं काय याचा अनुभव आता एका गावकऱ्याला येणार आहे. चला बघूया यातून हास्य निर्मिती कशी होते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या रिसाल गावकऱ्यांना. खाले खाले बस रे. इकडे बसू मी. हा मग कुठे बस तू, डोक्यावर बस तू, बस खाले. साहेब साहेब ऐका ना, मी काहीच केलेलं नाही साहेब. आवशीन कावऱ्यान तुझ्या अरे कुठं मारा करतो. भर मार्केट मध्ये एवढा मोठा गोंधळ घातला, मी कायच केलं नाही बोलतोस. आज वाटणं नाही तू का? ओ ताई, यार पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही शांत तसं राहा. नाही सर, आई बहीण नाही होत घरात तुझ्या. तुका ना मार्केट मध्ये उभं करून नारळासारखा सोलला पाहिजे, फरा फरा कपड्यासारखा ना फाडला पाहिजे, टरा टरा. जेल मध्ये टाकून आहे ना खडी फोडूक लावली पाहिजे, खडा खडा. ओ ताई, ओ ताई, ओ अरे नका ना दांगडो घालू. अरे तुम्ही नको ना, ओ मावले. अरे नाही ना बाई, शांत बस. अरे साहेबांना गप तुझ्या इज्जत गप. जैन सर, काय बॉम्बा लावली रे पोलीस स्टेशन मध्ये? साहेब साहेब काय साहेब मॅटर आहे? साहेब हे दोघं आहे ना, हे दोघं मार्केटमध्ये झगडे करत होते साहेब. आणि ही बाई सांगेन काय सांगणं येतं आता तुम्हाला. काय झाले बाई? साहेब, हा भर मार्केट मध्ये या चौच्याल थेरड्यान, या वांडार तोंडान, वांडर तोंडे बोलते. या का सुंदर साहेबांनो, काय या सुंदर बाई कचकन डोळो मारल्या आणि पळून गेलो साहेब. तुमका सांगतोय साहेब. खाऱ्या शेंगदाणे आहे तुझी टरफल सोलू का बेने? हा माकडा, तुला लाज वाटते का तुला? उठ उठ. हा ह्या सुंदरबाईला डोळा मारून पळून आलाय सोय बेने. तिथं बस, तिथं बस. हा मस्तीला आलाय सोयले, मस्ती हसतेच बेने. तुला हे नाही, मी शेंगदाण्यासारखा चोळीन आणि फुकून टाकीन. हो का 5 मिनिटासाठी प्रसाद? हो नको हो का? नको नको साहेब, हो का? नको. ऐका ना साहेब. बेने साहेब, ह्या बाईचं काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय? मी काल मार्केट मध्येच नव्हतो. साप खोटा बोलतात, ओ मावली, यार पोलीस स्टेशन मध्ये ना बाई तू. तसा नाही हो साहेबांनो, खय फेडतलच रे थेरड्या पापाई. साहेबांनो माझ्या डोळ्यान बघलं माहिती, हे बघा, काय? मी एकदा का कोणत्या माणसाक बघलं ना, हा. मरेपर्यंत चेहरा विसरूच नाही. होय तो थेरडच होतं, राक्षस. ओय बाई. ओ बाई, तसं नाही साहेबांनो, शांत. या सुंदर मुलीक ह्याच म्हाताऱ्यान डोळा मारला, काय? पळून जाता. ओ बाई, ओ जाऊ दे ना ताई. ताई तू डोळा मारला हिला? नाही साहेब. साहेबांनो, मी काय म्हणतो, याकडनं बर्फाच्या लादीवर असा लेटवा, चांगले कुली आहेत ना, सून करून टाका याची. डोळो मारता, सुंदर बाईक डोळो मारता म्हणजे काय? अरे ह्याला बर्फाच्या लादीची गरजच नाही आहे पाटील. ह्याला कुल्फी झोपावला तरी एवढी एवढी कुल्फी उरल. खरंय खरंय, एवढं हा, मस्ती झालेस का? ऐका साहेब, साहेब मी तुम्हाला 2 कुल्फ्या आणून देतो. हा. डबल बेड समजून त्याच्यावर झोपा, पण लादीवर नका. उलट बोलतो का? मस्तीला आलेस वेले. काय साहेब, मला डोळा मारताच येत नाही साहेब. काय? मला डोळा मारताच येत नाही. ह्याला डोळा मारताच येत नाही म्हणते. मग हे काल माका मारलं तर काय गुडगा मारलंस? आयब्रो होत तुका? आयलाइनर लावतोस हो? साहेबांनो, मार्केट मध्ये या सुंदर बाईक ह्या थेरड्याने मग डोळो मारलं माहिती तुमका? साहेबांनो, याने मका डोळो मारलो, या का शिक्षा द्या, चांगला चेचा या थेरड्या. थांबा, बसा तुम्ही जरा तिकडे. ताई बसती. बसा तिकडे. तुला खरंच डोळा मारा येत नाही? अहो साहेब, मी खरंच सांगतो, मला डोलाच मारता येत नाही. मी डोला मारायला गेलो तर माझे दोन्ही डोळे बंद होतात. हा? हा साहेब. म्हणजे कसं? अरे बापरे,
कसं अरे देवा, दोन्ही डोळे बंद होतात. नाही साहेबांनो तो म्हातारडो हा ना खोटं बोलता. काल साहेबांनो भर मार्केटमध्ये सुंदर बाईक ह्याने डोळो मारलो हा. मी सांगतोय तुमका, मी सांगतोय साहेबांनो. साहेबांनो मी असा मार्केटमध्ये इल सुंदर बाई कशी येतात तसा असं आपलं मुरडत इलं. हय तो माणूस समोरून इलो, हैसून इलो. हा हैसून इलो, मी हैसून चालत येत होतो, मुरडत येत होतो. हा माणूस हैसून इलो. हा आणि मग हैसून मी इलय ना. नका करू नका. बाई बसा तिकडे एका जागी उभं राहून सांगा काय तसं बसा नाही इथं. मावल झालं पाहिजे ना. कशाला कळलं बुवा पाहिजे. मला सांगा ना फक्त तोंडानं तुम्ही. तसं नाही, मी आपल्या सुंदर बाई सारखा अरे कळलं बाई, हाय तुम्ही सुंदर. शॉर्टकट सांगा, शॉर्ट. हाय तुम्ही सुंदर. बसा तिकडे सांगा. मी चालत येत होतोय साहेबांनो. हा. हय तो माणूस समोरून इलो. हा डोळे वाटारून बघी हो. हा मला असं भीतीसारखं माझ्याकडे असं टकामका बघी माहित आहे तुमका. असं बघी खांदो वाकवल्याने कचकन डोळो मारल्या माहित आहे. हे बघा साहेबांनो, मी कोणाक बोलत नाही, माका माहित आहे माझी झलक श्रीवल्ली हा, पण याचा पुष्पा चांगला सुजवून ठेवा साप. तुमका सांगता थांबा जरा आता तुम्ही बसा तिकडे. तुझं चंदन उघडू का मी? हा बेन्या एवढी एवढूच आहेस, 5 सेकंदात उघडायला जाशील. मस्ती मस्ती आली तुला? ऐका ना साहेब, मस्ती आली का तुला? काय मला ऐकायचं? डोळा मारताच येत नाही काय साहेब. हे बघ आता मला डोळा मारून दाखवायचा. अरे, पण मला मारताच येत नाही ना. मार डोळा. हे काय केलंय? ते काही झाले ऍक्च्युली माझ्या आत मेंढा आहे. हा तो अचानक बाहेर पडतो, तो आता आला. तुझ्यात मी आणला नाही, तुझ्यात किडा आहे ती बेन्या. ऐका ना. काढून काढून हानीन मी. साहेबांनो हा ना. हो बाई बसा तुम्ही शांत. तसं नाही हो असं साहेबांनो, तुम्ही- भर चौकात सुंदर बाईक डोळा मारता म्हणजे काय अहो हो तुम्ही हाय सुंदर कशाला 100 वेळा सांगताय? तसं नाही साहेबांनो. हे बघा काय? गुन्ह्याचं मोटिव कळलं पाहिजे ना. कळते कळते या आम्हाला. माणसाचं मोटिव वाईट हा, हा. मनाने याचा गोटीव पेपर कापून टाका. काय जुळवून आलाय काय तुम्ही? पहिल्या पानाची जबाबदारी माझ्यावर होती, मी केलं. काय तर पुढे बघा आता तुम्ही. बेन्या तुला आता दाखव तुम्ही. पाटील घ्या दांडक. ऐका साहेब. घ्या दांडक. पण उलटा तुमचं पाय लागलं. उलटा. अहो, नाही, हो, साहेब, उलटा. मी काहीच हो, उलटा. करत नाही. काय हे कुठला नमस्कार? इकडे कुठला नमस्कार आहे? नाही साहेब कोण आहे तुम्ही? काय नमस्कार साहेब. आम्ही याच्या गावातले गावकरी, याचे मित्र हा, मग? आम्हाला कळलं तुम्ही बिनकामाचा बैल ठेचून टाकला म्हणून आम्ही पुन्हा आलो इकडे. आम्ही याचे मित्र आहोत, आम्ही याला वाचवायला आलो. सोडवायला ह्यानं काय केलं माहितीये का तुम्हाला? नाही तरी पण आम्ही आलो, म्हणजे आमच्या अंगात मस्ती केवढी आहे बा. निघा निघा निघा. अरे, नका करू नका. सर ही करू नका. नाही ऐका ही कुठला नमस्कार आहे तुमचा? सर तुम्ही नका करू. ऐका याला आम्ही सोडवायला सोडवायला आणलंय. अरे नाही वाचाडी, हे सोडवायला नाही, हे मला अडकवायला आले. हे माझे मित्र कोणा मी ना ओळखत पण नाही. काय? थोबाड फोडतो त्याचा. अशी मैत्रीची किंमत करशील आमच्या? अरे याच्या भाचीचं लग्न होता, हा लिंबू पकडून उभा होता. मग? तिथनं पलत आला नाही तर काय? मी तिकडे म्हैशी धुईत होतो, तिला अर्धवट टाकली पलत आलो तुला सोडायला. अरे, पण घरी कशाला आले तू? वाचारा, तुम्ही आलातच कशाला? थांब तू आता आलेला भडकू नको. तो पण बितरला, सगळं मॅच होईल एकत्र आणि वाट लागेल. थांब यांच्याकडे दुर्लक्ष करा. मी काय सांगतो, बोला. माणूस भोलाय, निर्दोष आहे. तू होतस वांडर मार्या. या सुंदर बाईक डोळा मारलंस त्या तू बघू होतस. हा निर्दोष हा म्हणता, तुका काय माहित नाही. शांत. अरे, का नाराय फोडू का तुझ्यासाठी? बसा खाली. कोण आहे? तुम्ही आता इथनं उठायचं नाही. ह्यानं तुम्हाला डोळा मारला? शक्यच नाही, हा डोळा मारणं का बरं शक्य शक्य नाही? नाही. ह्याला का डोळं नाही ती का मारायला? नाही साहेब, 2 टपोरे डोले आहेत त्याला, मग त्याच्यात हिंमत नाही, वृत्ती नाही ना तशी. म्हणजे सच्चिल आहे माणूस. कानफार फोडून वाईट काहीतरी सांगू नका साहेबांना. तर कानफार फोडून काय तुम्ही आलातच कशा वाचारा? काय पण सांगितलं त्यांना? अरे साहेब बघितलं, उंची आणि मेंदू सेम लेवलला आहे. त्यामुळे अरे वसाड्या सच्चिल म्हणजे चांगला. सच्चिल म्हणजे चांगला. सच्चिल तुमच्यावर विश्वासच नाही वाचाऱ्यांनो. ओ बाई, सचिल म्हणजे चांगला काय हो? तो शब्द चांगलो हा, पण तू मग मला सोडा, मी चांगला माणूस आहे. कोण आहे? तेल लावलेलं टर्मिनेटर कोण आहे?
ऐका 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 हा बघा तुम्ही म्हणता डोला मारता हा माणूस डोला मारू शकत नाही एक वेळ तो बाईचा हात धरेल पण डोला मारणं शक्यच अरे नाही. तुझं वाचलं काय फालतूगिरी करशील नाही तू काय करणार रे हात धरला बचारे हात धरला तर लय अरे, danger case नाही, आहे ना. मला जेलात टाकतील ना डोला मारला एक वेळ चालेल अरे तू बसशील तुम्ही एका एकानं बोला काय कोणाच कळण झालंय का एका एकानं बोला साहेब सॉरी काय म्हणणं आहे काय झालं आम्ही एका गावातले हा. आम्ही एकाच गावातले हा. पण मी तुम्हाला लिहून देतो हा. हा माणूस डोला मारणार नाही एक वेळ ना हात धर अरे काय येरा झाला पण ही म्हणते मला डोळा मारा येत नाही नाही म्हणजे डोला मारणं शक्य नाही नाही. नाही म्हणजे मग तसा बोलला तो हा, मग? नाही मग तो मारत नसेल कारण तो सज्जन माणूस आहे सर म्हणजे तो त्याची माहिती त्यालाच असते बाकी कुणाला नसते म्हणजे आम्हाला पण नसते आणि जे आम्हाला माहिती आहे ते त्याला माहित नाही कारण तो तेवढी प्रॅक्टिस पण करत नाही त्यामुळे त्याचं म्हणणं बरोबर असेल सगळं असं असू शकतं साहेबांनो हाय ते तिघं मिळून ना तुमचं वेळ वाया घालवतात विषयाला अजून हात घातलेलो नाही 18 मिनिटाचा स्किट करूचा पटापट काय तर संपवा. बाई तुम्ही आधी विषय लक्षात घ्या 10 मिनिटं झालं तीच चाललंय सुंदर बाईला डोळा मारला म्हणून तुम्ही काहीच बोलू नका आता गप बसा तू मार्केटमध्ये गेला होता का साहेब, नाही? साहेब, आम्हाला ऐका साहेब हा बघा तो लय साधा माणूस आहे साधा अगदी बोलामध्ये लयच गरीब आहे तुम्हाला सांगतो लग्नासाठी त्याला पोरगी पण कोण द्यायला तयार नाही. आणि साहेब पोरगी सोडा एसटीत चढला ना त्याला फुल तिकीट पण कोण देत नाही माहिती सगळे पडतात हाफ कार्ड हाफ कार्ड हाफ कार्ड अहो एसटीत गर्दी असते ना लोक कसं आता दांड्याला तो बेल्ट असतो ना असं उभं असतात हा काय मध्ये जातो ह्याला काय हात पोहोचत नाही तो लोकांचं बेल्ट पकडतो. बरं तुम्ही नका ना ते काहीतरी उगा सांगत बसू मला तुम्हाला एवढंच सांग तू मार्केटमध्ये गेला होता का नाही नाही, नाही. नाही तू मार्केटमध्ये नव्हता नाही मग कुठं होता कुठे होतो साहेब, साहेब, आम्हाला 2 मिनिटं द्या. 2 मिनिटं देता काय तो घाबरलाय पहिल्यांदाच आहे ना म्हणजे तसा हा. डोला मारण्याचं नाहीच जरा आम्हाला आम्ही- 2 मिनिटं द्या. बोल बरं, जरा करून घ्या. तसा 4थी पर्यंत हुशार होता लिहून घे. बसा, थोबाड फोडी कर तुझा. हे सांग इकडे सांग त्याला सांग. जेव्हा आरोप काय आहे जेव्हा डोला मारला हा तुला जन्मठेप होऊ शकते मी सांगतो तर ऐक काय आहे आम्ही तू जेव्हा डोला मारित होतास तेव्हा आम्ही नागोबाच्या जंगलात विड्या उडीत होतो आता मी काय सांगणार आहे हा नव्हता तू माझ्याबरोबर होतास आणि तू इड्या उडीत अरे पण मी व्हिडिओ वाढलेत नाही ना थोबाड फोडू करे तुझ्या तुला ह्याच्यात निर्दोष सुटायचा आहे ना मग मानायचं मी इड्या उडीत होतो जंगलात होतो त्यांना काय होईल त्यांना वाटेल तू मार्केटमध्ये नव्हता कळलं तुला हा पण याच्यातून मी सुटेल हा त्याच्यासाठीच चाललंय ना हा जसं बोलतोय ना तसंच कर होला हो मिलव तू तुझं तोंड बंद ठेव तू जेवढा जास्त बोलशील तेवढा जन्मठेपेच्या जवळ जाशील झालेलं? नाही झालं. झालंय का झालं साहेब हा? झालं. नक्की झालंय ना झालं. या इकडे ठरलंय तुझं हा तू मार्केटमध्ये होता का नाही नाही नक्की हो नाही मग कुठं होता माझ्याबरोबर होता तो. माझ्याबरोबर ह्यांच्यावर होता हा कुठं होता ते जंगलात जंगलात होता. चांगलं ह्यांच्यावर तू जंगलात होता हा बरं कुठल्या जंगलात होता तिकडे का बघते वाज मुस नाही, ना- कुठल्या जंगलात होता नागोबाच्या जंगलात. नागोबाच्या हा असं समजायला हरकत नाही नागोबाच्या जंगलात नागोबाच्या जंगलात. हा नागोबाच्या जंगलात. काय करत होता तिकडं काय मी नागोबा जंगलात हा मी विड्या फुकत होतो हा विड्या ओढत होता ते काय झालं हा विड्या ओढत होता हं. तर कसं आहे मी ह्याच्यावर होतो हं. तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला की पोरगा झोपलाय मग मी घरी निघून गेलो बरोबर बरं तुम्ही नव्हता तिकडे नाही, मी- आम्ही. ह्यो एकटा माणूस एकटा, होता हो. ह्यो बिड्या ओढत होता किती बिड्या वाढल्या 8 अरे 6 याला ना वाढवून सांगायची सवय पहिल्यापासून. 2 वाढवलेच कशाला 7 वाढल्या 6 बिड्या वाढल्या सहा वाढल्या. नक्की हो साहेब मी 6 बिड्या ओढल्या नागोबाच्या जंगलात मी 6 बिड्या ओढल्या साहेब लाज वाटते का सांगायला 6 बिड्या वाढल्या 6 बिड्या वाढल्या करतेस हा मरशील कॅन्सर होऊन बेने बोला की आता ह्याच्या आईला तू काल नागोबाच्या जंगलात बिड्या वडीत होता बिड्या ओढत होतो 6 बिड्या वाढल्या 6 बिड्या म्हणजे एक बिडली दुसरी पाटील ह्याला आत घे दुसरी ह्याला आत घे ह्याला सोडून काढ. बिड्या म्हणजे तुम्ही आत कशाला घेताय मला आत कशाला घेताय काल नागोबाच्या जंगलात आग लागली होती आणि फॉरेस्ट वाल्यांनी सांगितलंय की कोणतरी बिड्या ओढून गेलं होतं आणि थोटकं तिथंच टाकली होती आणि तिथं त्याच्यामुळे आग लागली आजूबाजूची शेती जळली का सगळी गुरांची पळपळ झाली होती 2-4 माणसं हिरीत पडली बियाण्या 350 कोटीचं नुकसान झालंय गावाचं 350 कोटीचं नुकसान तुझ्यामुळे झालंय अरे आजूबाजूचे गाव मिळून 50,000 पण नाही प्रॉपर्टी तिकडे आहे 300 कोटी सांगतो तू
तू म्हाताऱ्या. पाटील याला आत घ्यायला सोडत नाही याला घुसावला. इकडे वळ, इकडे वळ. थांबा. काय मी नागोबाच्या जंगलात नव्हतोच बिड्या फुकत. मग मी या बाईला मार्केट मध्ये डोला असा मार. देव पावलो साहेबांना मी बोललो होतं ना, या सुंदर बाई की ह्याने डोळा मारलो साहेबांना बाईला कबूल केल्या. बाई तुम्हाला डोळा मारल्याचा त्रास कमी, तुम्ही एक्साइटले होताय. थांबा जरा तुम्ही. ह्यू मार्केट मध्ये होता. हा मी मार्केट मध्ये या बाईला डोला असा करून असा मारला. मग जंगल कुणी जाळलं? साहेब मी काय म्हणतो ते डोला मारल्यावर शिक्षा किती होते काय 2-4 मुस्काडात मारणार, समज देऊन सोडून देणार. आणि वनवा पेटवलं नसेल त्याला 15 वर्ष आत. मग मला 2-4 कानाखाली मारा. का? मी डोला मारला ह्या बाईवर. आता मी बघितलं. या वनवा लावला ना ह्याला 15 वर्ष 8% अजिबात ह्याला सोडू नको. बरोबर यानं वनवा पेट आम्ही बघितलेलं आहे डोळ्यानं. साक्षी ह्यानं वनवा पेटवला? हो साक्षी. चला घ्या याला आतमध्ये. साहेब एक मिनिट गेला. साहेब एकच मिनिट थांबा. काय मला सांगा, वनवा पेटवल्यावर शिक्षा किती आहे? 15 वर्ष. आणि 2 माणसाची मर्डर केली तर किती शिक्षा आहे? फाशी. मग मला फाशी द्या. आता या 2 वसण्याची मी मर्डरच कर. वा 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 वा, अतिशय सुंदर परफॉर्मन्स. हास्याचा वणवा पेटवलात. आहा. प्राजक्ता तू पण इतकं सुंदर केलंस की मला कळत नाही मी एका वेळेला 2 डोळे मारू तुम्हाला दोघींना काय करू. क्लास, धमाकेदार, बहारदार, मजा आली, खूप मजा आली. मस्त कॉन्सेप्ट. आणि मागे काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की आपले दिग्दर्शक इतके सजग आहेत की त्यांना बरोबर अंदाज येतो की कुठल्या सिरीजमध्ये कुठलं नवीन कॅरेक्टर आणायचं, कुठल्या सिरीजचं लोकेशन बदलायचं. तर आज बनीची टपरी न ठेवता ही 3 कॅरेक्टर्स पोलीस चौकीत आली. हा त्याचाच एक पुढचा प्रवास. लाजवाब. शिवा अतरंगी कॅरेक्टर होतं, मजा आली, फॅन्टॅस्टिक. बाकी तुम्ही चौघं जबरदस्त. वा वा दादा वा. येस सही. क्रेझी परफॉर्मन्स होता. ही आयडिया खूप सुंदर होती. मागे हास्य जत्रा पोलीस असं लिहिलंय तेही मला खूप आवडलंय. श्रमेश मस्त काम केलंस या सिरीजमध्ये. खूप भारी. मला तुझं टायमिंग खरंच खूप जेन्युइनली आवडलं. शिवा फॅन्टॅस्टिक. अरुण दादा क्रेझी परफॉर्मन्स फारच मस्त. मला फारच आवडलं. आणि मला ही कॉन्सेप्टच आवडले की ते लोक आज इथे आले पोलीस स्टेशनला, काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि त्यांनी खूप मजा आली. मस्त. तर मंडळी, हास्याचा हा उत्सव असाच रंगत राहणार आहे पण पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागामध्ये इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.